प्रभू येशूच्या पवित्र नावाला धन्यवाद असो. महान परमेश्वराची कृपा, आघात लीला की हा सुंदरसा समय देवाने आपल्या आयुष्याला लाभू दिला. शंभर दिवस पवित्र पाळण्याचा मौका दिला म्हणून देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. सर्वजण डोळे बंद करतील, आपण प्रार्थना करू. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू येशूच्या नावाला सो 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 हालेलुया 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 हालेलुया. एक पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश व पृथ्वीचा उत्पन्न करण्याच्या क्षणाला मान महिमा गौरव समाच्या प्रभू माझ्या देवा माझ्या राजा कृपा मान परमेश्वरा, तू कृपा केलीस, दया केलीस, अनुग्रह केलास, तुझ्या चंद्रवरणीचा मुका दिलास. मुलाच्या आम्ही तुला करोडो करोडो धुंदरीच्या सर्व शक्तिमान प्रभू परमेश्वरा, प्रभू देव जो होता जो आहे जो येणार आहे त्या प्रभू येशूच्या नावात धुतो माझ्या देवा माझ्या प्रभू कृपा मान परमेश्वरा. किती लोक धरती जग सोडून गेलेत प्रभू परमेश्वरा, परंतु राजा तुझी शुद्ध कृपा आहे की तू रोडच्या बोलीप्रमाणे आम्हा बहीण भावनांचा सांभाळ केलास आणि या शब्दा दिवशी पहिल्या प्रणाच्या तुझ्या चरण जो घेतलायस राजा म्हणून तुला मी धन्यवाद देतो. माझ्या देवा तुला विनंती करतो, प्रगट कमी पिसामध्ये म्हटलंस झाले अल्प आदि व अंत प्रारंभ शेवट मीचा साहे जो कोण मस्कर येतोय त्याला मी जीवनी झाल्याचं पाणी फुकट होय. पवित्र प्रभू आज तुझ्या चरणाजवळ आम्ही आलो परमेश्वरा. प्रभू तू आमची जीवनाची तहान भागवण्यासाठी मी प्रार्थना विनंती करतो परमेश्वरा, कारण जीवनाचं पाणी जे तुझ्याकडे आहे माझ्या देवा म्हणून तुला विनंती करतो ते जीवनाचं पाणी पवित्र आत्म्याचा अभिषेक आम्हा प्रत्येक बहीण भावाला दे परमेश्वरा. विशेष करून जे बहीण भावना ऑनलाईन मेसेज ऐकतील परमेश्वरा, जय मिळवणं कशावर जय मिळवायचं आहे त्यांचे प्रगटीकरण परमेश्वरा तुझ्या पवित्र शास्त्रातून तू आम्हाला लेकरांना दाखवत आहेस परमेश्वरा. या तुझ्या महान दयाबद्दल परमेश्वरा तुला धन्यवाद विनंती करतो. हा मेसेज तू आशीर्वादित कर. जे जे विश्वासणारे आज बहीण भावंड परमेश्वर ऑनलाईन मेसेज ऐकतील प्रभू येशू त्यांचं तू मन खोल, सर्व तितर पितरच्या आत्म्याला प्रभू येशूच्या नावात जाळतो, शापित करतो परमेश्वरा. कुठल्या तितर पितरच्या आत्म्याला कार्य करून दुसऱ्याच्या तर प्रत्येकाला वननेस मध्ये तू घेण्यासाठी मी प्रार्थना करतो. पवित्र प्रभू आज समय कठीण काळाचे लक्षण पाहता तुझा आगमन दाराशी आलेला आहे परमेश्वरा आणि म्हणून बाप्पा तुला विनंती आणि प्रार्थना करतो परमेश्वरा का जय पाऊन मिळवणे हा मेसेज आमच्या प्रत्येकाच्या जीवनासाठी विजय मिळवणारा मेसेज होण्यासाठी मी तुला प्रार्थना विनंती करतो. युट्यूबद्वारे ती जे बहीण भाऊ मेसेज ऐकतील परमेश्वरा त्यांची देखील तू बंद कर परमेश्वरा. तुला विनंती करतो उद्याच गावी जाणं प्रभू तू आशीर्वादच कर परमेश्वरा. उद्याची मीटिंग, परवाच्या मीटिंग, नगरच्या मीटिंग सर्व परमेश्वरा ज्या मीटिंग होतील परमेश्वरा त्या सर्व तू आशीर्वादित करण्यासाठी मी प्रार्थना विनंती करतो. माझ्या राज्या ज्या गाडीने ज्या गाडीचं प्लॅन होईल परमेश्वरा त्या गाडीचा चालक मालक देखील तू होण्यासाठी विनंती करतो. हप्ताभराचे सर्व प्रोग्राम तू आशीर्वादित कर परमेश्वरा. गेल्या हप्त्याच्या बहीण भावनांचे ज्या लेकरांचे वाढदिवस झाले परमेश्वरा अशा प्रत्येकाला तू आशीर्वादित केलंस परमेश्वरा. त्याबद्दल देखील तुला धन्यवाद देतो माझ्या देवा. या हप्त्यात जे काही मीटिंग प्रोग्राम होतील सर्व तू आशीर्वादित कर आणि फक्त तुझ्या गौरवासाठी आणि महिमेसाठी तू काम करण्यासाठी मी विनंती करतो. आजची आराधना पुन्हा एकवार मी तुझ्या हातात सोपतो. जे गीत होईल जो संदेश होईल राजा तो तू आशीर्वादित कर. आम्हामध्ये जे कोण बिमार असतील परमेश्वरा अशा प्रत्येक लेकरांना बहीण भावांना वचन पाठवून तू बरं कर आणि तुझ्या नावाचा महिमा आणि करू करण्यासाठी विनंती करतो. हा लहान कळप मी तुझ्या हातात सोपतो कारण तुझं वचन आहे लहान कळपा घेऊ नकोस, स्वर्गाचं राज्य तुम्हाला द्यावं हे तुमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा आहे. पवित्र प्रभू हा लहान कळप छोटीशी छोट मी तुझ्या हातात समर्पण करतोय. तुझ्या आत्म्याने चालव. आजच्या होणाऱ्या दिवसभराच्या मीटिंग तू ब्लेसिंग कर. संध्याकाळच्या सर्व फॅमिलीमध्ये मीटिंग होईल प्रभू ते देखील तू आशीर्वाद करण्यासाठी मी प्रार्थना विनंती करतो. दुपारची मीटिंग ब्लेसिंग कर आणि तुझ्याच गौरवासाठी भविष्यासाठी तू आमचा उपयोग करून घ्यायसाठी मी प्रार्थना विनंती करतो. अनुग्रह कर, दया कर, कृपा कर. पूर्ण हप्ताभराच्या प्रोग्राम तू आशीर्वाद कर. बसलेल्या माझ्या सर्व बहीण भावांना तुझ्या हातात सोपवतोय. कुठल्या डिस्टर्ब मध्ये होतो नकोस परमेश्वरा. सर्वांना एक विचार एक मनात घेण्यासाठी मी प्रार्थना करतो. सर्व तितर आपला प्रभू येशूच्या नावात जाळतो, शापित करतोय. अनुग्रह कर, दया कर, कृपा कर. आजची आराधना पुन्हा एकवार तुझ्या हातात सुटतोय. हप्ताभराचे प्रोग्राम तुझ्या हातात सुटतोय. फक्त तुझा महिमा तुझा करू आशीर्वादित करी. प्रार्थना धन्य तो तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागतो. आमेन. ज्याप्रमाणे मी जिंकून आपल्या बापाजवळ त्याच्या राजस्थानावर बसलो आहे त्याप्रमाणे जो जिंकतो त्यालाही मी आपल्या राजस्थानात आपल्याजवळ बसू देईन. आत्मा मंडळास काय म्हणतो ते ज्याला कान आहे तो ऐक. बस निर्माप करो. हे वचन आपल्या सर्वांसाठी प्रभू आशीर्वादित करो. ख्रिस्तात माझ्या बहिणींनो आणि भावांनो, प्रभूमध्ये तुम्हाला सलाम. आज शब्दात दिवस प्रभूने आपल्या आयुष्याला लाभू दिला आणि विशेष करून जय मिळवणे. गेल्या हप्त्यापासून आपण हा विषय स्टार्ट केलाय का जो विजय मिळवितो. मग आज आम्हाला विजय कशावर मिळवायचा आहे
का जे प्रगटीकरण ख्रिस्त आम्हाला देत आहे, मग त्या गोष्टी जर आम्ही पाळल्या तर आम्हाला विजय मिळणार आहे. पण जर आम्ही त्या गोष्टी उजव्या कानाने ऐकून डाव्या कानाने जर सोडलं, तर जसं पवित्र शास्त्र सांगतंय का आत्ममंडळास म्हणतो ज्याला कान आहे तो ऐको, ज्याला कान आहे तो ऐको. म्हणजे जर आम्ही तो मेसेज ऐकणार फक्त, पण त्याप्रमाणे जर वर्तणूक करत नाही, तर आम्ही कान असताना देखील बहिरे असणार. आणि म्हणून 7 मंडळामध्ये जेव्हा प्रभू मेसेज देतो, त्या 7 मंडळामध्ये तो म्हटलेला आहे आत्मा मंडळास म्हणतो ज्याला कान आहे तो ऐको. की जेव्हा एखादी गोष्ट मुलाला करायची नसते, वडील आई त्याला आवाज देत असते पण त्याला ती करायची नसते, म्हणून तो अनदेखी करतो, न ऐकल्याने करतो, आणि मग आई वडील म्हणतात काय बाहेर झाला काय. पण ज्यावेळेस त्याला 2 रुपये पाहिजे असेल, आई वडील जर काय म्हणले 2 रुपये किंवा खाऊ देतो, तर ते किती हळूच बोलले तर तो लगेच कॅच करतो. हा फरक आहे. हा फरक आज बऱ्याचशा ख्रिश्चन लोकांच्या आयुष्यात चाललेला आहे. कारण जे त्यांच्यासाठी चांगलं वचन असेल ते वचन चांगलं, दुसरं वचन वाईट. वचन हे सर्वात उत्तम आहे. आज जर आम्ही आमच्या क्रिया चेंज केल्या, आमचं जीवन आम्ही परिवर्तित केलं, तर हे पवित्र शास्त्र आम्हाला मदतीच पुढे असणार. आणि म्हणून बायबल सांगतं की प्रगटीकरणाचं पुस्तक 3रा अध्याय आणि 21 वचन, ज्याप्रमाणे मी जिंकून आपल्या बापाजवळ त्याच्या राजास्थानावर बसलो आहे, त्याप्रमाणे जो जिंकतो त्यालाही मी आपल्या राजासनात आपल्या जवळ बसू देईन. बायबल स्पष्टपणे शिकवतोय का मी जसा विजय मिळवून आपल्या बापाच्या राजासनावर बसलो, तसा जो विजय मिळवितो, जो सर्व नाहीये ब्रदर. आज फक्त भ्रांतीच्या आत्म्यामध्ये कामं चाललेत. आज जर आपल्याला खरोखर त्या स्वर्गीय राज्याचं वारीस व्हायचं असेल, तो जीवनाचा आत्माच आमच्यात आला पाहिजे. भ्रांतीचा आत्मा नकोय, खोटा आत्मा नकोय, तर जीवनाचा आत्मा का जो ख्रिस्त आमच्यामध्ये फुकतो, जो ख्रिस्त आमच्यासाठी पाठवतो, तो जीवनाचा आत्मा आमच्यामध्ये पाहिजे, ताकी आम्ही सुद्धा आमच्या पायावर उभे राहू शकतो. पण जर जीवनाचा आत्मा आमच्यात नाहीये, तर भ्रांतीचा आत्मा आमच्यात असेल, आणि भ्रांतीचा आत्मा आमच्यात असतो म्हणजे आम्ही ऑलरेडी लंगडे असतो. आम्ही स्वतःच्या पायावर उभा राहणार नाही, आम्ही दुसऱ्याची टीका घेऊन उभा राहू, दुसऱ्याची मदत घेऊन सेवा करू, याच्यात फायदा होणार नाही. आज दयाचा धनी प्रभू येशू मसीह आमच्यावर दया करत आहे, आणि म्हणून तो म्हणत आहे जसा मी जिंकून आपल्या बापाच्या राजासमोर बसलो आहे, तसा जो जिंकतो तो माझ्या बरोबर माझ्या राजासमोर बसेल. म्हणजे तो मी त्याच्या राजासमोर बसतोय, तुम्ही त्याच्या राजासमोर बसतोय, आणि मग त्या दिवशी तुम्हाला कळेल का पिता पुत्र पवित्र आत्मा एक आहे. कारण तो म्हणतो मी नाही. आणि हे वचन सत्य आहे का ट्रिनिटी नाही, वन गॉड, ज्याच्याविषयी बायबल. आणि म्हणून आज आम्ही त्यामध्ये स्थिर आहोत का? जर त्यामध्ये स्थिर आहोत तर आम्ही विजय मिळवू शकतो, अन्यथा आमचा पराजय होईल. आणि जेव्हा पराजय होईल तेव्हा जगाच्या नाशावर आमचा नाश होईल. आणि म्हणून गेल्या हप्त्यात आपण पॉइंट पाहिला फिलिपिकन्स पत्राचा 3रा अध्याय 20 वचन, की बायबल सांगतं, पाऊलच म्हणतो आमचं नागरिकत्व स्वर्गात. फिलिपिकन्स पत्र याचा 3रा अध्याय 20 वचन, आमचे नागरिकत्व तर आकाशात आहे, आणि तारणारा प्रभू येशू ख्रिस्त तेथून येणार त्याची आम्ही वाट पाहतो. आमचे नागरिकत्व स्वर्गात आहे. आता आमचं नागरिकत्व स्वर्गात आहे. प्रभूने आम्हाला प्रॉमिस केलंय, मी जातो, घर तयार करून पुन्हा तुमच्याकडे येतोय. आता तो जातोय, तो गेलाय, तो घर तयार करतोय. आता आमचं काम आहे, आम्ही रेडी व्हायचंय का झोपे राहायचंय. आमचं काम आहे, तो त्याचं काम करायला गेलाय घर तयार करायला. मग तुमचं काम काय आहे? तयार होणे. काय तयार होणे? तो पास्टर असो, बिशप असो, रेव्हरंड असो, मी अनेक शब्द उच्चारतोय की बायबल आता घेऊन फिरला म्हणून स्वर्गात गेला. हा भ्रांतीचा आत्मा डोक्यात कोणी ठेवायचा नाही. जर आज तो जीवनाचा आत्मा, जीवनाचा श्वास माझ्यात आला तर मी वाचू शकणार आहे. नाहीतर किती काळची सेवा केली आणि किती उड्या मारल्या, बायबल मध्ये कोणीच विचारलेलं नाहीये. आज जर तारणाला जायचं असेल तर पहिली स्टेप आहे माझं नागरिकत्व कुठे येते, मी जात आहोत. की जसं मनुष्याला पहिलं कळतं माझी इस्टेट किती आहे, कुठं आहे, तो कब्जा करण्याची कोशिश करतो. आज माझी इस्टेट कुठे आहे? स्वर्गीय राज्य. जर ते स्वर्गीय राज्य माझी इस्टेट असेल तर आज त्याच्यासाठी मी किती लायक झालो. जर प्रभू म्हणतो मी जातो, घर तयार करतोय आणि येऊन तुम्हाला घेऊन जातोय,
तो जो मध्ये गॅप आहे, जो पिरियड दिला त्याने, त्या पिरियड यासाठी ठेवलाय आम्ही तयार आहोत. आम्ही दुसऱ्यासाठी रडतो, आम्ही दुसऱ्यासाठी पडतो, पण स्वतःचा नाश करून घेतला तर काही फायदा होणार नाही. काही फायदा होणार नाही. कारण मनुष्य आपल्याला राहण्यासाठी पहिलं घर तयार करतो. त्या प्रभूने आमच्यावर दया केली, कृपा केली, आम्हाला पापातून बाहेर काढले, त्याने आम्हाला जगातून वेगळं केलंय आणि त्याने आम्हाला प्रॉमिस केलं मी जाऊन पुन्हा येतोय. आणि पौलुस आम्हाला म्हणतोय आमचं नागरिकत्व स्वर्गात आहे. आणि म्हणून तो पौलुस म्हणतो, प्रभू येशू मसीह म्हणतो, वरील गोष्टीकडे लक्ष लावा. ज्यावेळेस प्रभू येशूने शिष्यांना निवडलं तेव्हा तो शिष्यांना सुद्धा म्हटला, पहिलं तुम्ही स्वर्गाचं राज्य शोधा, मग हे भूमीचं वैभव तुमच्या मागे येईल. का? कारण एक मनुष्य दोन महिन्याची चाकरी करू शकत नाही. तो एकाची नफरत करील, एकावर प्रेम करील. म्हणजे जेव्हा आम्ही या भूमीच्या वैभव प्रेम करणार तेव्हा ख्रिस्ताची 100% नफरत होणार. पण जेव्हा आम्ही ख्रिस्तावर प्रेम करणार तेव्हा ह्या जगाच्या गोष्टी तुच्छ लेखणार. का तो भाऊ शाऊल असताना धनदौलत भरपूर होती, पण जेव्हा तो शाऊलाचा पाऊल झाला तर तो म्हणतो हे वैभव मी केर कचरा लेखलं. केर कचरा या शब्दाचा अर्थ, मळ या शब्दाचा अर्थ आपण जवळ ठेवत नाही, फेकून देतो. फेकून देतो कचरा, आपण जमा करून फेकून देतो. ज्या झाडूने आपण कचरा जमा करतो तो झाडू कचरा झाल्यानंतर त्यालाच फेकून देतो. सेम कंडिशन आहे. प्रभूचा वैभव आम्हाला नाशात नेणार आहे. जर आम्हाला अंकाचं जीवन वतन मिळवायचं असेल तर आज आमचं टार्गेट स्वर्गीय राज्य हवं. त्याच्यासाठी आज मी तयारी करावी. त्याच्यासाठी आम्ही तयारी करावी. का जो तुमच्यासारखा धनवान म्हणला आता माझ्या शेतीला पीक भरमसाठ येणार आहे, मी आता काय करतो, जुने गोदाम तोडतो आणि मोठाले नवीन गोदाम बांधतो. का? तर माझ्या काही पिढ्याला पुरेल असं. प्रभू म्हणतो अरे मूर्खा, आता तुझा आत्मा काढला ते कोणाचं होईल. आज पुष्कळ लोक स्वतःच्या आत्म्याचा विचार करत नाही. याच्यासाठी रड, त्याच्यासाठी पड, त्याच्यासाठी प्रार्थना कर, स्वतःच काय. आता प्रभूला तर मी कुठे असेल हा प्रश्न प्रत्येकाच्या आयुष्याला विचारावा, जीवनाला विचारावा. खरोखर जर प्रभूला तर मी कुठे असेल. मी जगातल्या नको त्या गोष्टीसाठी एवढं रात्रंदिवस कष्ट करतोय, पण माझ्या आत्म्यासाठी मी काय करतो. आणि म्हणून पौलुस म्हणतो की आपलं नागरिकत्व वचन, आमचे नागरिकत्व तर आकाशात आहे, आकाशात आहे. आणि तारणारा प्रभू येशू ख्रिस्त तारणारा प्रभू येशू ख्रिस्त तेथून येणार, त्याची आम्ही वाट पाहतो. त्याची आम्ही वाट पाहतो. आणि तो म्हटलाय मी जसा पवित्र आहे तसे सर्व प्रकारच्या आचरणाने तुम्ही पवित्र व्हा. काय वाट पाहता तर पवित्र किती लोक राहतात आज. सेकंड पॉइंट, मी जसा परिपूर्ण आहे तसे तुम्ही परिपूर्ण व्हा. किती लोक आज परिपूर्ण झाले दाखवा. बाप्तिस्मे घेतले का मग आमचा देव आम्हाला कळाला, आमचे वचन आम्हाला कळले, आम्ही आमचं पाहू, संपला विषय. फक्त बाप्तिस्मेची घाई कशासाठी? पोट्यांचं दैवत, नाशाचा शेवट, निर्लज्जपणाचा शिरोभूषण. आम्ही चार शब्द सांगतो. का? देवाचा भय नाही, जगाचा भय. जगाला भिवून वागायचंय, जगाचे कानून रिवाज कंटिन्यू रिअल पाळायचे, पण बायबलचा टाइमपास काय फायदा होणार आहे. जर मी म्हणतोय माझं नागरिकत्व स्वर्गात आहे, तर प्रकटीकरणाचं पुस्तक 21 अध्याय 27 वचन सांगतंय, प्रकटीकरण 21:27, आणि कोणतीही अशुद्ध गोष्ट आणि अमंगळपणा व लबाडी करणारा त्यात जाणारच नाही. स्पष्ट शब्द दिलाय साध्या बायबलमध्ये शोधत भाऊ. तिच्यात कोणत्याही निषिद्ध गोष्ट आणि अमंगळपणा असत्य आचरणारा इसम मीन्स मनुष्य. असत्य काय? का जे देवाचं वचन तोडणे, एक देव सोडून तीन देव करणे, प्रभू येशूच्या नावाने बप्तिस्मा घेऊन ट्रिनिटी वाल्याशी संबंध ठेवणे, याला बायबल सांगते असत्य. कारण पवित्र शास्त्र आम्हाला एकच मार्ग दाखवत आहे आनंदकालच्या जीवनाचा. आज आम्हाला कठीण हे आहे काय निवडायचं आणि काय नाही. आणि म्हणून पवित्र शास्त्रात स्पष्ट सांगितलंय असत्य आचरणारा इसम यांचा प्रवेश होणारच नाही. स्पष्ट सांगितलं होणारच. मस्त वापरलं तिथं, मस्त स वापरलं तिथं, होणारच नाही. तू किती काळचा ख्रिश्चन आहेस किंवा किती काळचा याच्याशी बायबलमध्ये कुठेच विचारलेलं नाही. आज जर मी ख्रिश्चन नाव घेत असेल, मी ख्रिश्चन म्हणत असेल, तर मी सत्याला अनुसरलोय का खोट्याला अनुसरलोय. कारण सत्य काय आहे? प्रभूचं वचन. पण जर आज त्या वचनाच्या विरुद्ध आम्ही जर वागतो, वचन कळून जर आम्ही डिनॉमिनेशनशी संबंध ठेवतो, जगाशी संबंध ठेवतो,
तर आम्ही सत्यात नाही, आम्ही असत्यामध्ये आहोत. आणि पवित्र शास्त्र सांगते असत्य आचरणारा इसम याचा देवाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. आणि म्हणून पौलुस म्हणतो आमचं नागरिकत्व स्वर्गात आहे, तिथून तो येशू ख्रिस्त येणार आहे आम्हाला घेऊन जाण्यासाठी. त्याची आम्ही वाट पाहतोय. मग त्याची वाट पाहतोय तर आम्ही सत्याने चालतोय का कपटीपणाने चालतोय? सरळ सुटसुटीत साधा मार्ग आहे. ज्याने त्याने शोधावं, ज्याने त्याने स्वतःचे आत्मपरीक्षण करावं. हा कृपेचा काळ यासाठी आम्ही आमचं आत्मपरीक्षण करावं. आम्ही आमचं आत्मपरीक्षण करावं का जो मला मी जाऊन घर तयार करतोय, घर तयार करूपर्यंत त्यांनी आम्हाला आत्मपरीक्षण करण्यासाठी मौका दिलाय. आमच्याकडे मेसेज आलाय, आम्ही स्वतःच आत्मपरीक्षण करावं. मी कसा आहे, मी कशी आहे. जसं आम्ही या दोन डोळ्यांनी दुनियामध्ये बघतो, याच्याकडे कोण आलं, त्याच्याकडे कोण आलं, याचं काय त्याचं काय, हे दोन डोळे आपल्या अंतःकरणात टाका. मी कसा आहे ते आता झालं सुरू. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. अरे ते त्यांचे काम करते, तुम्ही काय करताय? फक्त शुभेच्छा देता का? अनुसरण ना थोडस, लय कडवं लागतं बोललेलं. अनुसरायचं नाही, फक्त शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. अरे सगळ्याच नाटकं माहिती आहे. माझी तडप एक आहे की जर सत्य कळतंय तर थोडं जीवन परिवर्तन करा. जेव्हा आमचं जीवन परिवर्तन होईल ना तेव्हा त्या शिक्षक दिनाच्या खरोखर शुभेच्छा जातील. कारण आमचा ओरिजिनल गुरु एकच आहे, प्रभू येशू मसीह. आणि तो म्हणलाय तो आत्मा तुमच्यामध्ये येईल आणि सत्याचा मार्ग तुम्हाला दाखवेल. डुप्लिकेट पणा नाही शिकवणार. डुप्लिकेट पण आज शिक्षक दिन आला हार्दिक शुभेच्छा आणि शिक्षक दिन दिल्यानंतर शाप शिव्या. क्रियातून गाजवा हमेशा. की आज शिक्षक दिन असो, या फादर डे असो, या मदर डे असो, या रोज डे असो, नाही तर बेशरम डे असो, क्रियातून गाजवा आपला गुरु प्रभू येशू मसीह. कारण बायबल सांगतं आपला आद्य गुरु कोण आहे? प्रभू येशू मसीह. त्याला आम्हाला शुभेच्छा द्यायची गरज नाही. त्याला आम्हाला मार्ग त्याने आम्हाला दिला, त्या मार्गाने चालून त्याला प्रसन्न ठेवणं आमचं काम असेल. आणि म्हणून पौलुस म्हणतो आपलं नागरिकत्व स्वर्गात आहे, तिथून आम्हाला घ्यायला तो येतोय. मग तो म्हणतो मी जसा परिपूर्ण आहे तसे तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणाने परिपूर्ण व्हा. जर सर्व प्रकारच्या आचरणाने तुम्हाला आणि मला जर परिपूर्ण व्हायचं असेल तर करंथीकरास दुसरे पत्र 4 अध्याय 16 वचन. करंथीकरास दुसरे पत्र 4 अध्याय 16 वचन. म्हणून आम्ही थकत नाही. पहिला पॉइंट पौलुस म्हणतोय आम्ही थकत नाही. परंतु जरी आमचा बाहेरील माणूस क्षय पावत आहे तरी आमचा आतील माणूस आमेन. आमचा आतील माणूस दिवसेंदिवस नवा केला जात आहे. आमेन आमेन आमेन. बायबल सांगतंय की बाह्य शरीर क्षय पावतंय. आता उदाहरण दाखील पुन्हा मी घेईल मेणबत्तीच. जशी मेणबत्ती भासाभासा जळती तसा प्रकाश जास्त पडतो. जास्त का? ती वात जास्त बाहेर निघते. पण नवीन मेणबत्ती लावल्यानंतर ती पल 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 करते का? कारण तिचं बाह्य शरीर मेलेलं नसतं. जेव्हा ती जास्त वितळायला सुरुवात करते, बाह्य शरीर ती वितळवते म्हणजे फेकून देते, तेव्हा आतला दोरा जास्त प्रकाश देतो. सेम टाईम त्याचप्रमाणे जेव्हा आम्ही या शरीराच्या लालसा धुळीस मिळवतो, जेव्हा या शरीराच्या लालसा उडवतो, त्याच्यानंतर आत्मिक मनुष्य वाढणार आहे. पण ज्या वेळेस आम्ही आत्मिक मनुष्याच्या विरुद्ध वागतो त्यावेळेस हा बाह्य शरीर रफ अँड टफ होईल. कसा? जीवनात उपवास प्रार्थना नाही, जीवनात देवाचं वचन नाही, जीवनात देवाचं भय नाही. मग आटार पाटार जे काय मिळेल ते खात राहायचं का? नाही मग ते माझं ब्लड कमी होईल, नाही मग माझं वजन कमी होईल, नाही मग माझं असं होईल. मग काही खायचं सकाळी मग पोटाला त्रास झाला म्हणून सांगायचा. कशाला? कंट्रोल मध्ये खाणं जरा. जरी अन्न लोकांचं पण पोट लोकांचं नाही एवढं तर कळायला पाहिजे. वचन थोडं टोचलं का लगी म्हणायचं नाही पास्टर लय बोलतो. बरोबर. आता आपण जर प्रभूचे लेकरं म्हणतो तर आमचं बाह्य शरीर मारायचंय का? कारण बाह्य मनुष्य कपटी वाचण्याचा आहे. बायबल सांगते बाह्य शरीर नाश पावतोय म्हणजे बाह्य शरीर कपटी वाचण्याचंय. ते नाशात चाललंय. मग त्याचे जेव्हा आम्ही चोचले पुरवतो तेव्हा आम्ही प्रभूपासून दूर जातो. कारण एदेन बागेत हाच मॅटर घडला. तो सैतान येऊन त्याने काय केलं? त्या हवेला शारीरिक गोष्टी प्रगट केल्या. ज्या वेळेस त्याने शारीरिक गोष्टी तिला
गोष्टी त्या छुपल्या गेल्या आणि देव तिथून देवापासून ते मग सेम कंडिशन लाखो लोक चालणार आहे, लाखो करोडो. आज जे भ्रम आहे ना, सगळं चर्च स्वर्गात आहे, सगळं ख्रिश्चन स्वर्गात आहे. लाखातला एक प्रॉफिट तरी म्हणलं लाखातला एक, मी तर म्हणतो तोही कठीण असणार. कारण आपण देवाच्या दयेने बघतोय. आपली गेल्या शुक्रवारची गवाही मध्ये प्रभूने स्पष्ट त्या फॅमिली दाखवलंय. आपण पण दाखवलं, तो दुसरा पास्टर पण दाखवलं. तू तुझा निवड. तो दुसरा पास्टर दारू मारून मस्त घालताना मस्त स्मोकिंग करतोय आणि मला पाहिल्यानंतर लांब दूर डोंगरा करतो. प्रभूला साक्षी ठेवून मी सांगतोय, लास्ट मुमेंट आहे. प्रभूचं आगमन नजीक आहे आणि म्हणून उद्याचं प्रयाण आपण त्या फॅमिलीसाठी करणार आहे. आज लास्ट मुमेंट आहे, मला टाइमपास नाही करायचा. हे जे असेल त्या प्रभूसाठी असेल, दुनियादारीसाठी नाही. कारण आज लोकांना फक्त पोट भरायचंय म्हणून मॉपची मॉप तयार करतायत, लोटची लोट आणतायत. काय फायदा होणार? आमच्यात परिवर्तन काय आहे? पौलुस म्हणतो ते आमचं बाह्य शरीर क्षय पावतंय, पण आत्मा, नवीन मनुष्य, आतील मनुष्य आमचा कसा होतोय? दिवसेंदिवस नवा होतोय. म्हणजे वाढत चाललाय. जशी मेणबत्ती एकदा पेट घेतल्यानंतर खफा बाहेरचं शरीर जाळते, म्हणजे वितळवते, तेवढा आतून ते प्रकाश देते. सेम कंडिशन जेव्हा या चमड्याला तुम्ही तुच्छ लेखाल, जेव्हा या वैभवावर तुम्ही केर कचरा लेखाल, त्यानंतर प्रभूचा आत्मा मिळेल. पण जर या वैभवाच्या मागे जर पळायला लागला तर जशी सरण्याची धाव कुंपणापर्यंत असते, बेडकाची धाव पाण्यापर्यंत असते, सेम करोडो ख्रिश्चनांचं जीवन, करोडो ख्रिश्चनांचं स्पष्ट होतं. कारण स्वर्गाचं राज्य मिळवायचंय आणि भूमीचा वैभव मिळवायचंय अशक्य आहे. हा, पहिलं प्रभूचं राज्य शोधा. करता करता तुमच्या जीवनात येईल, तुम्ही पाय तिथं ठेवताल तिथं तुमच्यासाठी सोडून. पण त्याला तुच्छ लेखायचंय आणि जगाच्या भानगडी करत बसायचंय तर तो ख्रिस्त म्हणजे कुकर्म करणाऱ्या माझ्यापासून निघून जा, मी तुला ओळखत. कारण तो म्हणतोय आमचं नागरिकत्व स्वर्गात आहे, भूमीवर नाही. पल्वारमध्ये वारा येईल, मग तेव्हा आम्ही कुठे असतो? आणि म्हणून त्याने स्पष्ट सांगितलं, वचन तुम्हाला प्लीज. म्हणून आम्ही थकत नाही, परंतु जरी आमचा बाहेरील माणूस, जरी काय म्हटलंय तो, जरी आमचा बाहेरील माणूस क्षय पावत आहे, तरी आमचा आतील माणूस, दिवसेंदिवस नवा केला जात आहे. बाह्य शरीर क्षय पावतं, म्हणजे बाह्य मनुष्य मरतो आणि आतील मनुष्य नवीन केला जात आहे. काय आज माझं जीवन नवीन आहे का? की जसं बायबल सांगतं का पाणी संपलं, अंजिराचं झाड उगवलं, जैतुनाचं झाड उगवलं, त्याची एक डाळी कबुतराने आणले आणि मग नोहा म्हणतोय भूमीचं पाणी संपलं. आज जेव्हा आमचं जीवन परिवर्तित होईल, जेव्हा आमचं जीवन परिवर्तित होऊन आम्ही एखाद्या पुढे साक्षी होतो, तेव्हा त्या व्यक्तीकडे मेसेज जाईल आणि त्या व्यक्तीकडे परिवर्तनाचा मेसेज जाईल. पण आम्हाला मेसेज करून जर आम्ही फक्त दुनियादारीशी समरूप आहोत तर बेडूक आणि सरडे हे आमच्यासाठी 100% सक्सेसफुल असणार. कारण बेडूक हा कसा समायला कलर बदलतो, पाण्यात दगडाखाली गेला का दगडासारखा होतो, पाण्यात गेला का पाण्यासारखा होतो, सरड्यात सुद्धा गवतात गेला का गवतासारखा होतो, दगडावर बसल्यानंतर दगडासारखा होतो. करोडो ख्रिश्चन आज जर वाचायचं असेल, जर स्वर्गीय राज्य मिळवायचं असेल तर आम्हाला सुद्धा विजय मिळवावा लागेल. हा विजय कशावर मिळवायचा आहे? शारीरिक गोष्टीवर. कारण पौलुस म्हणतो जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार, वासना, देह स्वभाव वधस्तंभीकडे. आणि म्हणून हा पौलुस स्पष्ट सांगतो गलातिकरास पत्र याचा 2 अध्याय 20 वचन, गलातिया 2:20, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभी दिलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. आणि आता देहात जे माझे जिणे आहे ते विश्वासात, म्हणजे देवाच्या पुत्राच्या ठाई जो विश्वास त्यात आहे. पौलुस काय म्हणतो? मी जगतो असं नाही, तर माझ्या ठाई ख्रिस्त येशू जगतोय. हा पौलुस बायबल सांगतं जेव्हा शाऊल होता याच्याकडे मुबलक भरपूर सगळं काय होतं, परंतु ज्यावेळेस तो शाऊलाचा पौलुस झाल्यानंतर तो म्हणतो जग माझ्यासाठी खांबावर खेळलंय आणि मी जगासाठी क्रूसावर खेळलोय. आणि हे जे आहे ते सर्व मी काय लेखतो? केर कचरा. आणि नंतर त्या नावासाठी तो मरायला तयार होतो. आता तोच पौलुस आम्हाला शिकवतो का मी म्हणजे त्याच्या जो युग
इगो होता, घमंड होता, तो त्याने क्रुसावर खेळलाय. कुठे? क्रुसावर. त्या शब्दात फार दडले बघा. मी म्हणणारा फक्त एकच आहे प्रभू येशू मसीह, आणि म्हणून त्याने त्याच्यात जो युग होता, मी होता, तो काढून टाकला. ज्या मनुष्य स्वतःच्या जीवनातला मी पणा काढून टाकी, तो मनुष्य नम्र होईल. का जसं बायबल सांगतं, याकोबामध्ये काय आला? मी घमंड आलं, मी आता जिंकलो, मी आता जिंकलो. प्रभूने फक्त स्पर्श केला जांधळ्यामध्ये, तो भूमीवर सपाट झाला. आणि मग प्रभू मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला सोडणार. अगोदर म्हणला मी आता जिंकलोय, मी आता जिंकलोय, पण जेव्हा भूमीवर पडला तेव्हा म्हणतो प्रभू आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. मग प्रभू म्हणतो तुझं नाव काय? तो म्हणतो याकोब. मग प्रभू म्हणतो इथून पुढे तुला इस्रायल म्हणते. आज इस्रायल नावाचा अर्थही माहिती नाही, ख्रिश्चन नावाचा अर्थ माहित नाही. पालक म्हणतो स्वर्गात गेले, तो पालक लय चांगला, का तर तो म्हणणाऱ्या त्यांच्या फेस पॉलिश करतो बसतोय आणि ऑनलाईन बोलवतोय. आमचं कुणी वैरी नाहीये, आम्हाला लाख वैरी म्हणतील, आम्हाला घेणं नाही, आमच्यासाठी वचन सत्य आहे. कारण आता प्रभू जर येतोय तर आमचा आत्मा आम्हाला कमवायचा आहे, त्याच्यासाठी आमचा बाह्य मनुष्य कप्ती वासनेचा आहे, तो आम्ही उतरवलाय का? आणि म्हणून पाऊलच म्हणतो बाह्य शरीर आमचं क्षय पावतोय, पण आमचा आत्मिक मनुष्य नवीन नवीन होतोय. आणि जर नवीन होतोय ते हे कशावर होईल? का तो पाऊलच म्हणतोय मी गलतिया 2:20 का मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभी दिलेला आहे. देणार नाही म्हटला. आपण करार करतो, नाही आता पुढल्या वर्षी असं करू, नाही आता पुढच्या महिन्यापासून तसं करू, नाही आता पुढच्या हप्त्यापासून असं करू. पाऊल स्पष्ट म्हणतो मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभी दिलेला आहे. आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. आणि आता देहात जे माझे जिने आहे, देहात जे माझे जिने आहे ते विश्वासात म्हणजे देवाच्या पुत्राच्या ठाई जो विश्वास, देवाच्या पुत्राच्या ठाई जो विश्वास त्यात आहे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या पुत्राच्या ठाई जो विश्वास त्याच्यामध्ये आहे. देवाच्या पुत्राच्या ठाई जो विश्वास होता त्याच्यामध्ये पौलुस आहे. आणि म्हणून तो म्हणतो मी जगतो असं नाही, तर माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. ख्रिस्त जगणे म्हणजे अभिषेक मिळणे. आणि जर ख्रिस्त आमच्या ठाई जगतो तर पाऊलुसच म्हणतो ज्या आत्म्याने ख्रिस्त येशूला मेले उठवले, त्याचा जर आत्मा तुमच्यात वस्ती करतो तर तुमच्याही मर्त्य शरीर जिवंत होतील. मग आज आमच्यात आत्मा कोणता आहे? आणि जर हाच ख्रिस्ताचा आत्मा जर आम्हाला मिळालाय किंवा पवित्र आत्म्याचा अभिषेक झालाय, तर जसा पाऊलुस म्हणतो मी क्रुसावरती वधस्तंभी खिळलो आहे, माझ्या ठाई ख्रिस्त जगतो, हे त्याने प्रूफ करून दिलं. कसं प्रूफ करून दिलं? करंथीकरास पहिले पत्र 15वा अध्याय आणि 31 वचन. करंथीकरास पहिले पत्र 15वा अध्याय 31 वचन. ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये तुम्हाविषयी जे नावाजणे मला आहे, त्यावरून मी खात्री देऊन सांगतो की मी रोज मरतो. प्रेज द लॉर्ड. काय म्हणतोय पाऊलुस? मी रोज मरतोय. आता रोज मरतो म्हणजे काय? रोज याला खड्डे करून पुरतेत का? या शब्दाचा अर्थ काय? रोज मरणे म्हणजे जे काही जीवनाचा घमंड उद्भवतो, जो खाण्याच्या वासना उद्भवतात, जे डोळ्यांनी पाहिले ते घेण्याच्या वासना उद्भवतात, त्याच्यासाठी मरण म्हणजे ते काम शरीरात करायचं नाही, त्याला मरण म्हणते. तो म्हणतो मी नाही का ख्रिस्त येशूच्या प्रतिज्ञेवरून मी सांगतो का मी रोज मरतोय. आमच्यात रोज या जगाच्या गोष्टी उद्भवत आहेत. आत्म्याचा विचार आहे का? आत्मिक गोष्टीचा काही अभ्यास केलाय का? कशाच्या गोष्टीचा विचार चाललाय? डे नाईट जग आणि जगाच्या गोष्टीचा. आणि त्याच्यामुळे यांचा आत्मिक मनुष्य मरतोय का? कारण जर मनुष्य जगवायचा आहे तर त्याला खतपाणी पाहिजे ना हो. मनुष्य आता पण बोलतो ना, नाही तो लय कमजोर झालाय, आता त्याला काहीतरी खायला प्यायला लावावं लागेल. मग दूध, अंडे, मटण, मच्छी, काजू, बदाम, कत्री, काय सोयाने सो का? व त्याला ताकद यायला पाहिजे. आत्मिक मनुष्याची ताकद कशात आहे? आणि कशावर होतं? आमच्या क्रियेवरून. कारण हे बायबल सांगते. पाऊलुस म्हणतो मी रोज मरतो. जेव्हा आम्ही बाह्य शरीरामध्ये फास्टिंग करतो तेव्हा आत्मिक मनुष्याला पुरवठा होतो. जेव्हा बाह्य शरीर आम्ही मारतो
ही वस्तू नाही खायची नाही, विषय संपला. आत्मिक मनुष्य जिंदा. का? कारण ज्या शारीरिक गोष्टीमध्ये उद्भवतात त्याच गोष्टी आत्मिक मनुष्याला मारतात. जशा पांढऱ्या पेशी कमी झाल्यावर ती बिमारी कशावर अटॅक करते? लाल पेशीवर. कशावर? लाल पेशीवर. आणि जेव्हा लाल पेशी मग उडायला सुरुवात होते, मग हा पाणी इकडून तिकडून सोडायला सुरुवात करतो. आणि मग त्यावेळेला दिसतो देव पाळक आमच्यासाठी प्रार्थना करा. जेव्हा चांगला होता तेव्हा देवही दिसला नाही, पाळकही दिसला नाही. मग दुनियादारी आयुष्यमय जीवन, तेव्हा त्याने आत्मिक जीवनाचा विचार नाही केला. आज हा कृपेचा काळ आहे, तर आज आम्ही आमच्या आत्मिक जीवनाचा विचार करावा. काय? माझा आत्मिक मनुष्य वाढतोय का मरतोय? माझा आत्मिक मनुष्य वाढतोय का मरतोय? बाह्य शरीर वाढतंय का मरतंय? जर आत्मिक मनुष्य जिंदा ठेवायचा आहे तर बाह्य शरीरासाठी मरावाच लागेल. कारण जशी मेणबत्ती बाह्य शरीर वितळवते, आतो प्रकाश देते, सेम कंडिशन बाह्य शरीरासाठी मरावं लागेल तेव्हा आत्मा जिंदा होईल. त्याच्यासाठी बाह्य शरीरासाठी उपवास आणि प्रार्थना, आत्मिक शरीर तिथं वाढणार. पण जर आत्मिक शरीर मरतंय तर आम्ही बाहेरच्या शरीरामध्ये वाढतोय. क्रॉसिंग आहे बदल. आणि म्हणून पाऊलच म्हणतो जगाशी मैत्री, शारीरिक गोष्टी ख्रिस्ताशी वैर. बायबल सांगते हे ज्याला कळेल त्याला कळेल बदल. आणि म्हणून पाऊलच म्हणतो की मी ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये तुम्हाविषयी जे नावाजणे मला आहे त्यावरून मी खात्री देऊन सांगतो की मी रोज रोज मरतो. नेक्स्ट पुढे. इफिसात मी श्वापदांची लढाई केली, ती जर माणसाच्या रीतीप्रमाणेच केली असती तर मला काय लाभ? त्याने इफिसास, कारण पहिली मंडळी कुठे चालू केली त्याने? एफिस मध्ये. त्याने जर म्हणतो मी शारीरिक युद्ध जर केलं असतं तर मला काय फायदा झाला असता? मग आज जे ख्रिश्चनिटी नाचते शरीरामध्ये उड्या मारते यांचा काय फायदा होणार आहे? तो म्हणतो मी रोज मरतो, मी जर शारीरिक युद्ध केलं असतं तर मला काय फायदा झाला असता? नेक्स्ट वचन. जर मेलेले उठवले जात नाही तर मग आपण खाऊ व पिऊ, कारण उद्या आपण मरणार. फसू नका. दुष्ट संगतीने चांगल्या रीतीभाती बिघडतात. दुष्ट संगतीने चांगल्या रीतीभाती बिघडतात. पण आज लोकांना त्याचं काही तारतम्यच नाहीये. हे पण सारखं, ते पण सारखं, ते पण लय प्रार्थना करतात आणि हे पण लय प्रार्थना करतात. अहो भूतानी प्रार्थना केली, आज पाळकाही प्रार्थना करीतोय. फरक हाय त्या पाळकात भूताचा आत्मा आहे का देवाचा आत्मा आहे? चेक करा. जर देवाचा आत्मा आहे तो बायबल सांगेल वन गॉड विषयी तो प्रीचिंग करील. जे वचन तोडीत असतील त्यांना वचन पाळायला लावील. कारण प्रभू येशू मसीह मनुष्याचा पुत्र म्हणून आला. का म्हटलं मनुष्याचा पुत्र? याजकाई करण्यासाठी. याजकाई म्हणजे सेवा करण्यासाठी. तो म्हणला मी सेवा करून घ्यायला नाही तर सेवा करायला लागलो. मनुष्याचा पुत्र, देवाचा पुत्र, क्रूसावरती बलिदान, आणि दाविदाचा पुत्र आता 1000 वर्ष राज. मग आता आम्ही वचन पाळायला लावतो तर पवित्र आत्मा आमच्यात आहे. पण जर वचन तोडायला लावतो तर लुसिफरचा आत्मा त्यांच्यामध्ये आहे. का? कारण देवाचा आत्मा शरीराला भूमीवर आला त्याने स्वतः वचन, पण लुसिफर एडेन भाग्यात गेला, वचन संपला विषय. सरळ सुटसुटीत आहे. तोही आत्मा आहे आत्मा आहे. कारण प्रभू म्हणलाय तुमचा बाप शैतान प्रारंभापासून आहे. तोच प्रभू म्हणतोय मी अल्फा व ओमेगा, प्रारंभ व शेवट. जिथं प्रभू होता तिथं शैतान होता. हे टफ आहे. आणि म्हणून आपले पूर्वज म्हणतात भिंतीला कान आहे. म्हणजे काय? शैतान तिथं पण आहे, दूध पण तुमच्या बाजूला. मग आम्ही जागा कोणा देतोय? आम्ही ठरवायचे. आमची संगती कोणाबरोबर आहे? कारण आपण पण जे दृष्ट्या बोलतो जेव्हा मुलगा मुलगी बिघडते आपण काय म्हणतो? नाही ते त्या पोरामुळे आमचं पोरगी बिघडली, त्या पोरीमुळे आमचं पोरग बिघडलं. तेव्हा काय खात होतं समजत नव्हतं का? तेव्हा तर लय नाचले. हे बायबल आम्हाला काय दाखवतो? हे किती लोकांना सापडले? टाइमपास म्हणून नाही. काय टाइमपास म्हणून? आपल्याला जर खरोखर तारणात जायचंय तर मी सांगतो व कुणी या बायबलला हात लावा. स्पष्ट सांगतो. आणि जर मी आताच मागे एक जणांना उदाहरण सांगितलं, पाळकही मेला आणि रिक्षा ड्रायव्हरही मेला, पण पाळकाला
गवताचं घर आणि रिक्षा ड्रायव्हरला सोन्याचं घर. काय? पालक मेला, गवताचं घर, रिक्षा ड्रायव्हर मेला, सोन्याचं घर. का? पालक म्हणे देवा हे का असा अन्याय का करतोस? मी तर तुझी सेवा केली. बरोबर ना म्हणे, तू सेवा केली तेव्हा माणसाला झोपी घातलंस. काय? माणसांना झोपी घातलंस म्हणजे काही कुकर्म करा तुम्हाला स्वर्ग खुललंय. जेव्हा हा रिक्षा ड्रायव्हिंग करतोय तेव्हा तो खड्डे कुठे बघत नाही, रपाधप चालवतोय. लोक काय म्हणते देवा येशू ख्रिस्त मला वाचव. का? याची ड्रायव्हिंग डेंजर आहे. खड्डे कुठे बघत नाही, घाट सेक्शन लागले माणसाला देवाची आठवण येते. घाट सेक्शन नसली देवाची आठवण येते का? रिक्षा ड्रायव्हर आपली रिक्षा चालवताना खरबडीत चालवतोय. लोक कुणाचा दावा करतायत? प्रभू येशू मला वाचव, प्रभू येशू मला वाचव, ऍक्सिडेंट होईल, प्रभू येशू मला वाचव. ते प्रवास संपूपर्यंत कुणाचं नाव घेतात? देवाचं. पण जेव्हा तू चर्च चालवतो तेव्हा मस्त लोकांना झोपी घालतोस. का? मधुर शब्दांनी त्यांना संदेश देत होतास. मग तुला काय मिळणार? त्यांना झोपी घातलंस म्हणजे त्यांचा नाश होतोय. आणि म्हणून बायबल सांगतंय उठ जागृत हो. उठ जागृत हो म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. इथं काही करा हो, फक्त आमचा मेंबर अंदाज म्हणून त्या बाकीचा विषय संपला. काय गोड बोललाय पास्टर, मान डोलू डोलू बोललाय. सिस्टर आहे पण मान डोलू डोलू बोलतात. मग आहे ना यवन म्हणलं ना अहो का? कारण यवनाला काय होतं? प्रगटीकरण. त्यांचं डोकं कसं दिसलं त्याला? सापाचा फणा. आज जर आमच्या प्रभू जर नेत्र खोलले ना 100% तो शॉर्ट तुम्ही पाहणार 100%. कारण देवाने आमचं मन उघडणं गरजेचं आहे. आज जर आपल्याला खरोखर तारणं जायचं असेल तर आपल्याला विजय मिळवावा लागेल. आपल्याला जय मिळवावा लागेल. हा जय कशावर मिळवायचा हे जग आणि जगाच्या गोष्टीवर. कारण बायबल सांगतं, पाऊलच म्हणतो मी रोज आणि रोज म्हणतोय, आम्हाला सांगतोय फसू नका. दुष्ट संगतीने चांगल्या चालीरीती बिघडतात. चांगल्या चालीरीती बिघडतात. मग जर बिघडायचं नसेल तर आज माझी संगती कोणाबरोबर आहे? देवाबरोबर आहे का सैतानाबरोबर आहे? हे कशातून कळेल? क्रियातून. वचन तोडतोय का पाळतोय? बास फिनिश. कोणाला बोलायचं गरज नाही. कारण जेव्हा त्या हवेची संगती त्या सैतानाबरोबर गेली, वचन तुटलं, त्यांची प्रभूची मैत्री कट झाली, तुटली. त्यांची दुष्टक्रिया सुरू झाली. पण जोपर्यंत वचनामध्ये होते त्यांची संगती कुणाबरोबर होती? प्रभू बरोबर होती. प्रभूचा ब्लेसिंग त्यांच्या बरोबर होता. आज जर तुम्ही आणि मी जर प्रभूच्या संगतीत राहिलो तर आज जीवनाचा मुकुट मिळेल. पण जर आम्ही ते वचन कळून आम्ही जर आमच्या बुद्धीने काम करत राहतो तर त्या दुष्टाची संगती मिळेल आणि त्या दुष्टाच्या संगतीने आमच्या जीवनाचा नाश होईल. पण आज जर प्रभूसाठी, प्रभूच्या वचनासाठी तुम्ही जर रोज आणि रोज मारताय तर तुमच्यासाठी ठिकाण कुठे? माझ्यासाठी ठिकाण कुठे? इफिसियन्स पत्र याचा 2रा अध्याय आणि 6 वचन. इफिस 2:6. इफिस 2:6. आणि त्याने आम्हाला त्याच्याबरोबर उठवले. त्याने. आता मला सांगा, आमची संगती जर सैतानाबरोबर आहे तर आम्हाला कोण उठवील? आणि त्याला अधिकारच नाही उठवायचा. हे सुद्धा तुम्हाला स्पष्ट सांगतो. बरोबर आहे? आमची संगती म्हणून पाऊलच म्हणतोय फसू नका, दुष्ट संगतीने चालीरीती बिघडतायत. आता तो म्हणतो आणि त्याने आम्हाला त्याच्याबरोबर उठवले. त्याच्या बरोबर उठवले. आणि ख्रिस्त येशू त्याच्याबरोबर आकाशातल्यांमध्ये बसवले आहे. कुठं बसवलेलं आहे? आणि ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्याच बरोबर उठविले व त्याच्याच बरोबर स्वर्गात बसविले. येशू मसीह काय म्हणलाय? जसा मी विजय मिळवून माझ्या बापाच्या सिंहासनावर बसलोय तसा जो विजय मिळविल तो माझ्या सिंहासनावर बसेल. म्हणजे बायबल इथं सांगतंय इथं बराबर त्रिकोण तयार होतोय. काय तयार होतोय? त्रिकोण. का तो म्हणतो मी विजय मिळवून माझ्या बापाच्या सिंहासनावर बसलोय, जो विजय मिळविल तो माझ्या सिंहासनावर बसेल. म्हणजे जर आम्ही नेशनमध्ये राहिलो तर आम्हाला पुत्र लागतोय आणि आम्हाला पुत्र लागतोय तर आम्हाला जीवन लागतंय. हा त्रिकोण तयार होतोय. हे किती लोकांना प्रगट आहे. आणि म्हणून तो म्हणतो फसू नका,
दुष्ट संगतीने चांगल्या चालीरीती बिघडतायत. आज आम्हाला चालीरीती बिघडल्या तरी चालतील, पण चालीरीती पाळणारे नकोय. हा कठीण प्रश्न आहे. बिघडवणारे चांगले, पण सुधरवणारे वाईट. किती वाचतील? किती उदाहरण माझ्या सेवेत मी देऊ शकतो? कितीही उदाहरण. नाही नाही, तो लय वाईट आहे, तो लय वाईट आहे. लय म्हणजे किती? पण ते जेव्हा येणं होणार आहे ना, तेव्हा कळणार आहे तो किती वाईट होता आणि किती चांगला होता. कारण हे आज नाहीये, आज हा समय प्रभू म्हटलाय की माझ्या नावामुळे तुम्हाला निंदा छळ सहन करावाच लागणार आहे. का जेव्हा तुम्ही एखाद्या भावाला सच्चाई मार्ग दाखवता तेव्हा त्याचे विरोधी तुम्हाला चांगले म्हणतील का? नाही म्हणणार, वाईटच म्हणणार. कारण आज लोक काय करत आहेत? गोड बोलून पाठीमागून सुरा खुपसत आहेत. जे कायनाने काम केलं, कायनाने चर्चमध्ये भावाशी हसून खेळून काम केलं, पण चर्चच्या बाहेर निघाल्यानंतर काय केलं? सुरा खुपसला. आणि म्हणून तो काय झाला? भटकणारा, पारंपले. 4 शाप त्याच्यावर उतरले. किती ख्रिश्चन फॅमिली अशा आज तुम्हाला मी दाखवी. का? हे ऍज पर बायबल जर गेले ना, मग यांचे डोळे उघडतील. पण कोण देते हो ऍज पर बायबल त्यांना? फक्त वरवर मान उपशीच बाय. सिस्टर दान मिळालं, तर दान मिळालं, स्वर्गात गेले, स्वर्गातून आले. इथं पवित्र शास्त्र सांगतं, जेव्हा तुम्ही आणि मी त्या जगी गोष्टीसाठी मरतो, जसा पौलुस म्हणतो मी रोज आणि रोज मरतोय, तसा ज्यावेळेस त्या देहाच्या वासनेसाठी, त्या देहाच्या कर्मासाठी जेव्हा मी रोज मरेन, तेव्हा मी ख्रिस्ताबरोबर स्वर्गात बसले जाईल, बायबल सांगते. पण जर आम्ही फक्त जगाच्या वैभवात नाचतो आणि भजन गाताना म्हणणार आकाशच्या उन्ह पलीकडे आहे मला घरकुल नव्हे. अहो, जगाचं घरकुल मिळवायचं म्हणल्यावर पहिले 10,000-20,000 खर्च करावा लागते, त्याच्यानंतर ते घरकुल मिळते. हे स्वर्गाचं घरकुल एवढं सोपं नाहीये. ते जर घरकुल मिळवायचं असेल ना, या जगी गोष्टीचा त्यागच करावा लागेल, तर ते घरकुल मिळणार आहे. भजन गायला म्हणून स्वर्ग मिळालाय डोक्यात नाही ठेवायचं. प्रत्येक भजन मंडळीमध्ये आहे उंच आकाशा पलीकडे आहे मला घरकुल नव्हे. अरे आम्हाला माहिती घरकुल नाहीये, तिथं राजवाडा आहे, तिथं महल आहे. पण त्या महलात जाण्यासाठी या भूमीवर सत्य किती आचरतोय? कारण प्रभू खुद म्हणलाय असत्य आचरणारा इसम त्याचा प्रवेश तिच्यात होणार नाही. मग पास्टर वेगळा, विश्वासदार वेगळे नाहीये. परमेश्वराकडे पक्षपात नाहीये. परमेश्वर सर्वांसाठी सारखा परमेश्वर आहे. आणि म्हणून आज जर आपल्याला, तुम्हाला, आम्हाला त्या स्वर्गाच्या राज्यात जर जायचं असेल, तर जसा तो म्हणतो मी विजय मिळवून आपल्या बापाच्या राज्यासमोर बसलाय, तसा जो कोणी विजय मिळविल त्याला माझ्या राज्यासमोर देईल. आज आम्हाला विजय यासाठी मिळवायचा आहे की कोणत्या गोष्टीवर मिळवायचा आहे? त्या जगातल्या गोष्टीवरती, जगातल्या गोष्टीवरती, जगातल्या चालीरीतीवरती, जगाच्या संस्कारावरती आम्हाला विजय मिळवायचा आहे. जोपर्यंत ख्रिस्त आम्हाला कळाला नव्हता, तोपर्यंत आम्ही जगातली कर्म केली असतील, तोपर्यंत आम्ही जगाच्या लक्षात वागलो असतो. पण जर आज आम्हाला वचन कळत असतील, मेसेज कळत असेल, पण मी जर जगाच्याच वास्तवामध्ये जीवन जगत असेल, तर जगाच्या नाशाबरोबर आमचा नाश होईल. आणि म्हणून तो म्हटला, काय म्हटला? आणि ख्रिस्त येशूच्या ठाई त्याच्याच बरोबर उठविले व त्याच्याच बरोबर स्वर्गात बसविले. त्याच्याच बरोबर. तो जसा येऊन सैतानाने त्याची सुद्धा काय घेतली? परीक्षा घेतली ब्रदर, परीक्षा घेतली. त्याच्यापेक्षा आम्ही बडकर आहेत का? आम्ही कोणाच्या पायाची धुळमाती नाही ब्रदर. त्याची जर सैतानाने परीक्षा घेतली, आमच्या परीक्षा होणार. त्याच्यासाठी आमच्यात जर पवित्र आत्मा आहे ना, तर तो पवित्र आत्मा आम्हाला मदत करणार. पण जर पवित्र आत्मा जर नाही ना, तर मग आम्ही त्याच गोष्टीमध्ये काय होणार? गुरफटल्या जाणार. आणि जेव्हा त्याच गोष्टीत गुरफटल्या जाणार, तेव्हा आमच्या जीवनाचा नाश होईल. आणि म्हणून रोमकारासपत्र याचा 8वा अध्याय आणि 37 वचनाचा बायबल काय सांगते? तथापि ज्याने आपणावर प्रीती केली, ज्याने आपल्यावर प्रीती केली, त्याच्याद्वारे या सर्व गोष्टींमध्ये आपण अत्यंत विजयी आहोत. आपण अत्यंत विजयी आहोत. पण कधी? कुणाद्वारे? प्रभू येशू मध्ये. वचन द्वारे. तथापि ज्याने आपणावर प्रीती केली, ज्याने आपल्यावर प्रीती केली. रोमकारासपत्र 8वा अध्याय 37 वचन. ज्याने आपल्यावर प्रीती केली, त्याच्याद्वारे कोणी प्रीती केली? मला सांगा बरं जरा. आपल्यावर प्रीती कोणी केली? आज या ट्रिनिटी वाले नाचतायत, यांनी थोडे वचन जरा गौर से ध्यान करावं.
पित्याने प्रीती केली का पुत्राने प्रीती केली का पवित्रात्म्याने प्रीती केली? पहिला पॉइंट. आणि जर येशू शरीर धरून आला आणि त्या येशूने आमच्यावर प्रीती केली, आमच्यासाठी क्रूसावरती बली दिलंय, आमच्यासाठी जिंदा झालाय, आणि आम्ही जर त्याला देवाचं स्थान देत नाही, आमचा उद्धार कसं काय होणार? आणि मग अशा लोकांबरोबर जेव्हा आम्ही खिचडीचं जीवन जगतो तेव्हा त्यांचा तर नाश होणार, पण त्याचबरोबर आमचा सुद्धा नाश होणार. कारण विजय त्या नावात आहे. कारण शब्द काय आहे तिथं? तथापि ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्याद्वारे या सर्व गोष्टींमध्ये आपण अत्यंत विजयी आहोत. कोणाद्वारे? प्रभू येशूच्या द्वारे. कारण आपल्यावरती बली कोण झाला? येशू. येशू शरीर धरून कोण आला? येशू. क्रूसावर मरण कोणी उचललं? येशू. आज त्याच्यामध्ये आम्हाला महाविजय. साध्या बाणीमध्ये उलट पक्षी ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत या म्हणजे कोणत्या? जगातल्या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. प्रेज द लॉर्ड. पण जर आम्ही त्याच्यात राहिलो, आम्ही जर त्याला सोडलंय आणि आम्ही दुनियात घुसलो, तर महाविजय नाही मिळू शकणार. जर हा विजय मिळवायचा आहे तर आमच्यात प्रभू येशू मसीह पाहिजे. योहान 15:7 मध्ये त्यांनी सांगितलंय, माझी वचन तुम्हामध्ये आणि तुम्ही मध्ये माझ्यामध्ये राहिला तर तुम्हाला जे पाहिजे ते मागा, ते तुमच्यासाठी. पण अगर तुम्ही जर फाट्याप्रमाणे वेगळे गेलात, फाट्याप्रमाणे बाहेर गेलात, तर तो फाटा तोडून अग्नीत टाकण्यात येतोय. आज ख्रिस्ताने आम्हाला जर निवडलंय, आम्हाला त्या मुळावर लावलंय, पण आम्ही जर त्या मुळाचा न घेता या दुनियाचाच घेतो, तर सॉरी, जगाचा नाश होईल, त्याच्याबरोबर आमचा नाश होईल. का? कारण तो म्हणतोय मी नाही. महाविजय जर व्हायचा असेल तर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताकडूनच. त्याने जे सांगितलं ते आम्हाला पाळावंच लागणार आहे. त्याच्यात मिक्सिंग किंवा त्याच्यात उन्हाकात्या करून चालणार नाही ब्रदर. कारण बायबल सांगतं, जो भर घालील जीवनाच्या पुस्तकातलं नाव खोडील, जो ह्याच्यातलं काढून टाकील त्याचं नाव जीवनाच्या पुस्तकातून काढील, पुस्तकातल्या सर्व पिढा त्याच्यावर येतील. आणि पुस्तकातली पिढा ज्या दिवशी फळ खाशील त्या दिवशी मरशील. विषय संपला. म्हणून आज आम्हाला जय कशावर मिळवायचं आहे हे पहिलं कळणं गरजेचं आहे. दुसरा पॉइंट कळल्यानंतर आम्ही त्या मार्गाने चालणं गरजेचं आहे. आणि तिसरा पॉइंट तो ख्रिस्त मिळणं गरजेचं आहे. का? कारण हा महाविजय कधी मिळतोय? ख्रिस्त म्हणतो. वचनच पहिलं. उलट पक्षी ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. त्याच्या योग्य. आमच्या बुद्धीने नाही. बरेचसे लोक बायबल आपल्या बुद्धीने वापरतात. मला असं वाटत आहे आणि मी असं इथं कनेक्टिंग करतो, मी तिथं कनेक्ट. तू कशाला करतो रे कनेक्टिंग? कोण लागून गेला तू? पवित्र आत्मा काय लीड करतोय? संपला विषय. कारण या बायबलचा शेवट कोणीच करू शकत नाही. किती मोठा फोप असून कोणी असले, मी स्पष्ट सांगतो. कारण ही कशी आहे? दुधारी तलवार आहे. दुधारी तलवार. हे वचनाचा उपयोग कसे करतात? स्वार्थापोटी. काय? स्वार्थापोटी. यांच्या हिताचं वचन भेटलं, आजचा दिवस लय चांगला. का? आज लय वचन चांगलं मिळालं. देव म्हटला तुला 10 लाख मिळणार, लय चांगलं वचन मिळालं. दुसरा दिवस, अरे लय वचन बेकार मिळालं, यहूदाने फाशी घेतली. काय वाईट वचन आहे? काय वाईट वचन आहे? वाईट नाही, ते वचन राईट आहे आणि तेही चांगलं आहे. वाईट नाहीये. कारण त्याने दुष्क्रिया केली म्हणून त्याने फाशी घेतली. आज आमच्यासाठी कृपेचा काळ चाललाय. आम्ही आमचं जीवन पश्चातापी करावं, संपला विषय. कारण बऱ्याचशा लोकांचा तर्क वितर्क असतो. हे वचन चांगलं, ते वचन वाईट. नंतर ते वचन चांगलं, ते वचन वाईट. वचन सोडून काहीही चांगलं नाहीये. सर्वात श्रेष्ठ देवाचं वचन आहे बदल. आणि हे वचन ज्याला लाभतात त्यालाच जीवन लाभणार आहे, अन्यथा नाही बदल. कारण अजून आम्हाला तिसऱ्या करारामध्ये जायचं बदल. लक्षात ठेवा. का तो तिसरा करार, त्याचं वचन आमच्या कुठे असणार आहे? हृदय पाटलावर असणार बदल. त्या करारात आम्हाला जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज या जग आणि जगाच्या विचार आम्हाला काय मिळवायचं आहे? विजय. मग हा विजय कसा मिळेल? आमच्या बुद्धीने नाही चालणार. आम्हाला देवाच्या आत्म्याकडूनच तो विजय मिळवावा लागणार. देवाचा आत्मा जर आमच्यात आला तर या गोष्टी आम्हाला तो शिकवणार आहे. आणि जेव्हा तो शिकवतो तेव्हा आम्ही जगाच्या गोष्टीसाठी मरतो. आणि म्हणून पहिला योहानाचं पहिलं पत्र 4 अध्याय पहिलं वचन 4 आणि 6 हे 3 वचन मला पाहिजे. योहानाचे पहिले पत्र 4 अध्याय पहिलं वचन 4 आणि 6.
प्रियांनो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका. स्पष्ट सांगितलंय. आणि आज आम्हीच म्हणतो नाही रे ते चांगले आणि हे चांगले. यांना काय कळालं बायबलचं? सांगा. फक्त घेतलाय बाप्तिस्मा म्हणून घेतलाय, तो करतोय म्हणून मी करतो, मी करती म्हणून ती करती. काय फायदा आहे? बायबल सांगतो प्रियांनो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरायचा नाही. तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाही याविषयी त्यांची परीक्षा करा. बायबल सांगतंय तुम्हाला परीक्षा करायला सांगितली. प्रभू घ्यायला मोकळा नाही कोणाची परीक्षा. ते लोकांचे भ्रम चालले, देव मी परीक्षा घेतो, देव मी परीक्षा घेतो. देव कोणाचीच परीक्षा घेत नाही. देवानी सगळ्याला एकच मार्ग दाखवून दिलाय, सर धोपट. त्याला स्पीड ब्रेकर नाही, त्याला काटे कुसळं नाही आणि त्याला दगडही नाही. त्याने राजमार्ग करून ठेवलाय. तुम्हाला जर त्या राजमार्गाने चालायचं आहे तर आज या भूमीवर मूर्खताने जीवन जगावं लागेल. कारण जिथं मूर्खता आहे तिथं नम्रता आहे, जिथं नम्रता आहे तिथं ख्रिस्त आहे. कारण ज्ञानाने लाजवण्यासाठी त्याने मूर्खाची निवड केली होती. लक्षात ठेवा. बरेचसे लोक आज जगी क्वालिफिकेशनच्या मागे पाहत आहेत. मी डॉक्टरी केली, मी पीएचडी केली, मी बायबलचं एवढं केलं, मी तेवढं केलं. अकाबल कळा नाही. मग बॅनरवर डॉक्टर आणि काय रेव्हरंट आणि मग काय बिशप आणि मग काय फलाण्या पदव्या त्या बॅनरवर, मग कावळावरून बसतो. काय फायदा? पवित्र शास्त्र आम्हाला कळण्यासाठी आम्हाला पवित्र आत्म्याचीच गरज आहे, हे लक्षात असू द्या. आणि म्हणून प्रभू म्हणतो प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरायचा नाही. तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याविषयी त्यांची परीक्षा करा. परीक्षा का सांगितलं मग सगळे सारखेच? आणि मी तर कोणालाही चॅलेंज करून बोलतोय, काय जर सगळं जग स्वर्गात आहे, सगळं लोक जग स्वर्गात आहे, तर हे प्रभूला पुत्र म्हणून यायची गरजच काय होती? काय गरज होती? मग ते हीच येते मागच करून इथंच राज्य केलं असतं ना. बरोबर आहे का चुक? जर सगळे स्वर्गात येत तर त्याला एवढं मार खाणं, तोंडदुखी घेणं काय गरज होती हो? हे आज बारीक मनुष्य विचार करत नाही. मनुष्य जगी गोष्टी बारीक विचार करतो पण आत्मिक गोष्टी विचार करत नाही. का नाही? तर त्यांना देवाचं मन नाही कळत. कारण या सगळ्या गोष्टी शोधण्यासाठी आम्हाला काय पाहिजे? देवाचं मन पाहिजे. देवाचं मन पाहिजे ब्रदर. कारण देवाचा आत्मा मनुष्याच्या गोष्टीला शोध घेतो. हे स्वाभाविक माणसाला जाणवेल का? नाही जाणवणार. आणि म्हणून तो इथं म्हणत आहे की प्रत्येक आत्म्याचा विश्वास करू नका, त्यांची परीक्षा घ्या. ती परीक्षा कशी घ्यायची? फक्त बायबल मधून. जगी हिस्ट्री नको, मी पीएचडी केले, मी चर्च चालवतो, मी बाबताची गिरिस्ती. अरे बाबा तुझ्यापेक्षाही बायबल सैतानाने वाचलंय, तुझ्यापेक्षाही चांगली प्रार्थना सैतानाने केली, तुझ्यापेक्षाही चांगले भूत सैतानाने घालवले. कारण ज्या माणसामध्ये किती होते? 1,500. किती? 1,500. आम्ही सैन्य तुला विनंती करतो, आम्हाला आग धुपात पाठवू, मग डुकरात जाण्याची आम्हाला आज्ञा कर. प्रभूने प्रार्थना ऐकली का नाही? भूत निघाले का नाही त्याच्यातून? कुणी प्रार्थना केली? तिथं बाळक नव्हता कुणी, त्याच आत्म्याने प्रार्थना केली, आम्ही याच्यातून निघतो, पण आम्हाला आग धुपात लावू नकोस, आम्हाला डुकरात पाठव. प्रभूने बोट केला, त्याच आत्म्याची प्रार्थना प्रभूने ऐकली, त्याच माणसातून ते आत्मे निघाले, डुकरात शिरली. बायबल सांगते ते भूत कुणी काढले? मग विचार करा बायबल काय चीज आहे. नाही तो पास्टरलाही चांगला नाही, हे पास्टरलाही चांगला. पास्टर काही चांगला नाही, देवाचं वचन चांगले. त्याच्या मुखात तुझं देवाचं वचन आहे तर तो अभिषिक्त आहे, तो देवापासून आलाय. पण तो जर याच्यात खिचडी करतोय आणि वचन जगाशी समरूप करून सांगतोय तर तो ख्रिस्ताचा नाहीये ब्रदर. हे बायबल सांगतं. आणि म्हणून आम्हाला सुद्धा प्रत्येकाला परीक्षा करायची गरज आहे की कोणी असो. आणि म्हणून भाई विल्यम ब्रानम सुद्धा म्हटले, जो मेसेज मी देतोय ना तो जर बायबलशी नसेल तर ते पुस्तक सुद्धा वाचू नका. हा लोक नीट दाखवत नाही, मला ते प्रगटीकरण मिळालं, मला आता नवीन नवीन कळतंय स्वतःला मोठे बनण्यासाठी. काय फायदा होणार आहे? आज जर आपल्याला या गोष्टी कळतात तर आपण सर्व श्रेय प्रभू येशू ख्रिस्ताच्या आत्म्याला द्यावं, पवित्र आत्म्याला द्यावं. देवाने आम्हाला हे प्रगट केले आणि आमच्यावर सोपवलंय का तुम्ही सुद्धा परीक्षा पहा, अंधारात राहू नका. का? 4 वचन. लेकरांनो तुम्ही देवापासून आहात, तुम्ही देवापासून आहात आणि त्यांना तुम्ही जिंकले आहे. स्पष्ट सांगितलंय त्यांना तुम्ही जिंकलंय. आणि मग जर त्यांना आम्ही जिंकलंय तर त्यांना आमचा आदर वाटेल का? आता तुम्ही एखाद्याला हरवलंय, एखाद्या व्यक्तीला हरवलंय तर तो तुमचा आदर करेल का? करेल का? तो तुमच्या विरुद्धच वागणार आहे. पवित्र शास्त्र सांगतंय लेकरांनो तुम्ही देवापासून आहात, त्या दुष्टाला तुम्ही जिंकलंय.
कारण जो जगात आहे जो जगात आहे त्याच्यापेक्षा जो तुम्हात आहे त्याच्यापेक्षा जो तुम्हात आहे तो मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल स्पष्ट सांगते जो जगात आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो सर्वात मोठा आहे. पण काय माझे डोळे उघडलेत का? फॉर एक्झाम्पल गेहजी आणि अलिशिया कुठे होते? कुठे राहत होते? जंगलात. बरोबर आहे. त्यांच्यावर चाल करून कोण आलं होतं? इस्रायलवर चाल करून कोण आलं होतं? आरामाचा राजा आणि सोयरचा राजा त्यांच्यावर चाल करून आला का? कारण त्यांची जेव्हा त्यांच्या राजवाड्यात दरबारात बैठक झाली तर ती बैठक प्रभू अलिशियाला दाखवायचा. अलिशिया इस्रायलच्या राजाला जाऊन सांगायचा, महाराज हे राष्ट्र आता तुझ्यावर चाल करून येत आहे. मग यांनी प्लॅन केला का पहिला आपण त्या अलिशियालाच बाजूला आणून मारून टाकू. तो कुठे राहतोय त्याचा शोध घ्या. ते येऊन अलिशियाच्या घराला त्यांनी घराला घातला. सकाळचा समय झाला. त्याचा चाकर बाहेर अंगण जाण्यासाठी येतोय तर तो म्हणतो, महाराज हाय हाय आता आपण मरणार. अलिशिया म्हणला, काय झालंय? तो म्हणे, आपल्याला लोकांनी घेरलंय. त्यांच्याकडे सैन्यबळ घोडदौड सगळं भरपूर आहे. बायबल सांगतं अलिशियाने फक्त प्रार्थना केली, प्रभू याचे नेत्र उघड, याचे डोळे उघड. बायबल सांगतंय प्रभूने प्रार्थना ऐकली, गेहजीचे डोळे उघडले, त्याच्या गड्याचे डोळे उघडले. तर त्यांनी बायबल सांगतंय अग्नीचे घोडे त्यांच्या फील्डमध्ये होते. आणि म्हणून बायबल सांगतंय जगात जे आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो सर्वात मोठा आहे. आणि माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, जर तुमच्यात तो आहे तर तुम्हाला साखळी प्रार्थनेची गरज नाही. म्हणजे आज बालक वर्ग जे साखळी प्रार्थना घेतो याच्यावर प्रूफ आहे, याच्यात पवित्र आत्मा नाही. मग हे काय करतोय? हास्यात राहतोय आणि बाकीच्याला त्याच्यात ढकलून देतोय. कोण प्रार्थना करतोय? इकून 4 जण हास्यप आहे. जर ते चौताळ का नसतं दुसऱ्यालाच. बायबल सांग, आज जर आमच्यामध्ये तो ख्रिस्ताचा आत्मा आहे, पवित्र आत्मा मला मिळालाय, तर बायबल सांगतो जगात जो आहे, आज जगात कोण आहे? सैतान. हे बायबल सांगतंय आज जगात सैतान आणि त्याच्या वासना पडल्यात. आम्हाला त्याच्यावर विजय मिळवायचा आहे. आणि त्याच्यावर जर विजय मिळवायचा आहे तर पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळालाय का? मी काल शुक्रवारी मीटिंग नवीन जन्माविषयी मेसेज प्रीच केलाय. येईल तुम्हाला वाटतं नेक्स्ट वीक मध्ये, की आज आम्हाला जर खरोखर याच्यावर जय मिळवायचा आहे तर माझा नवीन जन्म झालाय का? आणि हे काही नाही दुनियाकडे पाहण्यापेक्षा आपल्याकडे आपण हे 2 डोळे आपल्याकडे टाकायच्यात, क्रिया चेक करायच्या. मी पहिली कशी होती, मी पहिला कसा होतो, मी आज काय करतो. मेसेज माझ्याकडे आलाय, मी जीवन चेंज केलंय. कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमचा जो आहे तो सर्वात मोठा आहे. सावचन, आपण देवापासून आहोत. आपण देवापासून आहोत. जो देवाला ओळखतो, जो देवाला ओळखतो तो आमचे ऐकतो. तो आमचे ऐकतो. जो देवापासून नाही, जो देवापासून नाही तो आमचे ऐकत नाही. प्रेज द लॉर्ड. बायबल स्पष्टपणे सांगतंय जो आमचे ऐकतो तो देवापासून आहे आणि जो ऐकत नाही तो देवापासून नाही. आणि ते देवापासून नव्हते, कारण प्रभूने किती शिष्य निवडले होते? 120. लास्ट पर्यंत किती टिकले? किती? हा बोला ना मग. 12 मधून हा मग बोला ना, किती टिकले? फक्त 12. 12तला सुद्धा एक सैतान. प्रभू म्हणलाय मी तुम्हाला 12ला निवडलंय, पण तुमच्यामध्ये एक. लक्षात ठेवा, आज मंडळ्या कुठून तुटतात? आपल्यातूनच. का? काय कारण? चलो ठीक आहे. 1 योहान 2 अध्याय 19 वचनाचा. 1 योहान 2 अध्याय 19 वचन. ते आपल्यामधून निघाले, प्रेज द लॉर्ड. ते आपल्यामधून निघाले, परंतु ते आपल्यातले नव्हते. ते का आपल्यातून निघाले? ते आपले नव्हते. हे बायबल सांगतंय. ते फक्त काय करतील? कानाची खाज जिरवण्यासाठी ऐकतील. पाऊलच म्हणतो तेव्हा त्याला, हे काय करतील? शिक्षकांचा ढिगारा घालतील. कशाला? कानाची खाज जिरवण्यासाठी. काय म्हणून टीचरचं कोणता बोट दाखवलंय? टीचर कोणता बोट आहे? करंगळी. का? हा, हे लक्षात ठेवा. आज काय शिक्षक दिनाची शुभेच्छा द्या. करंगळ्या कापून म्हणावं, कोण देते का? फक्त हॅपी टीचर डेज. बायबल इथं सांगत आहे ते आपल्यातूनच निघाले. वचन प्लीज.
ते आपल्यामधून निघाले हा परंतु ते आपल्यातले नव्हते, हा कारण ते आपल्यातले असते तर आपल्या बरोबर राहिले असते, परंतु ते सर्व आपल्यातले नाहीत, हा ते प्रगट व्हावे म्हणून ते निघाले. प्रेज द लॉर्ड. बरेचसे लोक रडत आहेत, नाही नाही ते पास्टर 3-3 वेळा चक्रा मारतो पण पास्टर दारात सुद्धा येत नाही. काय गरज पडली हो? ज्याला बोट भरायचे ते मस्काबाजी लावायचे तर या सिस्टर या ब्रदर आमच्या चर्चमध्ये. आपण तर पुढे जातोय. मी काल त्या नगरवाल्याला सांगितलं ठीक आहे मी येतोय, मला ऍक्च्युअली तिकडे यायचं नाही कारण मला मिक्सिंग आवडत नाही. मी माझ्या गावाकडे दुर्लक्ष का केलं कारण मिक्सिंग चालू झाली तिथं. येऊ बिचारे का नव्हती, मला घेणं देणं नाही. मी येईन तुमच्यासाठी प्रेर करून बाहेर निघेल पण तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. त्या दिवशी प्रभू दाखवतोय नगरचा पास्टर, फेमस पास्टर आहे नगर जिल्ह्यात, मस्त पैकी त्या घरात एंट्री करतोय, पिऊन आलाय मस्त पैकी, सिगारेट पितोय आणि तेवढ्यात आपण एंट्री केली. प्रभू साक्षी बनले का वीस ते प्रभूच आहे. आज त्यांच्यापुढे ताट ठेवलं तुला काय पाहिजे काय नाही, संपला विषय. प्रभू जबरदस्ती कोणावर करत नसतो, फक्त एक गोष्ट दाखवतोय काय निवडायचं आणि काय नाही. आज आम्हाला सुद्धा त्यांनी निवडलंय, आमच्या पुढे त्यांनी ठेवलंय, काय घ्यायचं काय नाही आमच्यावर असतं. आपण हा भ्रम करतोय नाही याच्यामुळे आमचं वाईट झालं त्याच्यामुळे आमचं वाईट झालं ना पाळायला दिसताना काय नाही. ज्याला त्याला कळतंय जगाच्या गोष्टी कळतात मग या गोष्टी का करू नये. तो तर आत्मा जर आम्हाला मिळालाय तर या गोष्टी पक्क्या तो आम्हाला शिकवणार आणि पक्क्या तो पाळायला लावणार. पण बायबल सांगतं ते आपले नव्हते आणि म्हणून ते आपल्यातूनच, काय शब्द वापरला प्लीज, ते आपल्यामधून निघाले हा परंतु ते आपल्यातले नव्हते, आपल्यातले नव्हते कारण ते आपल्यातले असते ते आपल्यातले असते, तर आपल्या बरोबर राहिले असते, आपल्या बरोबर राहिले असते, परंतु ते सर्व हा आपल्यातले नाहीत, हे प्रकट व्हावे म्हणून ते निघाले. ते निघाले. फॉर एक्झाम्पल यहूदा इस्करियोतला कोणी निवडलं? प्रभूनेच निवडलं का नाही? त्याच्याकडून सेवा करून घेतली का नाही घेतली? घेतली. यहूदाने सुद्धा सेवा केली, पवित्र आत्म्याचा वाटेकरी सुद्धा झाला बायबल सांगते. पण त्याला प्रभूने कशासाठी निवडलं होतं? त्याला धरून देण्यासाठी. आज आमच्या सुद्धा निवडल्या जातील, जे काम त्यांच्यासाठी ठेवलं तेवढं काम त्यांच्याकडून करतील, नंतर तुम्ही तुमच्या घरी नाचा. मग हे आम्ही ओळखायचंय आणि आम्ही आमचं जीवन चेंज करायचंय. कोणामुळे माझा विश्वासघात होतोय, कोणामुळे माझा आत्मा खिन्न होतोय किंवा कोणामुळे मला देवाच्या वचनाच्या विरुद्ध जावं लागतं. आणि बायबल दुधारी तलवार आहे, कारण तो म्हणतोय जगात जो होता त्याच्यापेक्षा तुमच्यात जो आहे राहील नाही आहे तो सर्वात मोठा आहे. आणि 6 वचनात म्हटला की आपण देवापासून आहोत, आपण देवापासून आहोत, जो देवाला ओळखतो, जो देवाला ओळखतो तो आमचे ऐकतो, तो आमचे ऐकतो. काय शब्द दिलाय त्याने? तो आमचं ऐकतो. जो देवापासून नाही जो देवापासून नाही तो आमचे ऐकत नाही. तो आमचे ऐकत नाही. यावरून आपण खरेपणाच्या आत्म्याला, यावरून जो ऐकतो आणि जो ऐकत नाही ही सुद्धा क्रिया प्रभूने प्रगट केली. की आम्ही सांगतो ते ऐकत नाही ना, समजायचा तो देवाचा नाही, त्याला फक्त तेवढ्या टायमापुरतं बोलवलं होतं बस. त्याच्यामुळे डोकं टेकवायची ना फोडायची गरज नाही. बरेचशा लोकांना मस्का पाहिजे. हे बायबल वचन सांगते की आमचे ऐकत नाहीत ना, तर हे देवाचे नाही. हे फक्त काय करतील, जसे ते 10 कुष्ठरोगी आले, कशासाठी आले? बरे होण्यासाठी. प्रभूने 10ची 10 बरे केले. प्रभूकडे परत किती आले? प्रभू 100 मेंढर चालतोय पण एक मेंढरू प्रभूने ते 99 सोडले ब्रदर. का? हे 99 प्रभूचे नव्हते, ते एक हरवलेला प्रभू चोरतो. बायबल सांगतं पहिल्या दिवशी संध्याकाळी लोकांच्या थवेच्या थवे प्रभू येशूकडे आले. संध्याकाळ झाली, आता पेत्र म्हणतोय ना घरी पाठवून दे. प्रभू म्हणाले जे आहे ते 5 भाकरी आणि 5 मासे. प्रभूने प्रार्थना केली, सगळ्यांची पंक्तीच्या पंक्ती उठल्या. दुसरा दिवस झाला, संध्याकाळ झाली, प्रभू कुठे? दिवसभर याला देवाची आठवण आली का? कधी आठवण आली? संध्याकाळी. का? अरे आपण चला ह्यो कुठे याला शोधू. का? तर फुकट खायला मिळते. आपण याला राजा करू. का? ह्यो जर राजा झाला तर रोजच्या रोज फुकट खायला मिळेल. तिकडे उत्पत्ती 3:18 फेल होईल ना साहेब, कारण उत्पत्ती 3:18 मध्ये शाप दिलाय त्याला, तू घामाच्या निडळाच्या भाकरी करून खाशील. म्हणून प्रभू मला राजा माझा नाहीये. हे राजा माझा असतं तर माझ्या लोकांनी राईट बायबल गाव देते. आज लोकांच्या थवेच्या थवे त्याच्याकडे पळाले यासाठी खायला मिळते म्हणून. वचनासाठी येत होते का? आज माझ्या भावांनो आणि माझ्या बहिणींनो, पवित्र शास्त्र सांगतंय ज्यांना आम्ही सांगतो ते जर ऐकत नाही तर पुन्हा त्यांचा विषय
शैतानाचं खून. पुन्हा वचन वाचते. पहिला योहान 4:6. आपण देवापासून आहोत, हा. जो देवाला ओळखतो हा. तो आमचे ऐकतो, हा. जो देवापासून नाही हा. तो आमचे ऐकत नाही. हा. यावरून आपण खरेपणाच्या आत्म्याला हा. व भ्रांतीच्या आत्म्याला ओळखतो. हा, यावरून म्हणजे तिथं पुन्हा प्रूफ करून दिले का भ्रांतीचा आत्मा आणि देवाचा आत्मा. मग आज जर आम्हाला कळतंय, आम्हाला पवित्र आत्म्याचा अभिषेक झाला म्हणतो, पण हे जर ऐकत नाही तर मग आता पुढचा निर्णय कठीण आहे आणि किती घेऊ शकतील. आणि म्हणून मी काय मेसेज सांगतो, दुल्हनला कठीण काय आहे? निर्णय घेणं. बाकीचं काही कठीण नाही, बाकी सगळं चाललंय. त्यावरून ओळखायचं आहे भ्रांतीचा आत्मा कोणता आणि देवाचा आत्मा कोणता. कशावरून? का जे कोणी मेसेज ऐकून, वचन ऐकून त्याप्रमाणे अनुसरण करत नाहीत ते देवापासून नाहीत. जे अनुसरण करतात त्यांच्यामध्ये देवाचा आत्मा म्हणून बायबल सांगते. आणि म्हणून बायबल सांगतं, प्रभू म्हणतो मला टेन्शन आहे, चिंता आहे का शेवटल्या दिवसात विश्वासात किती भेटतील. किती हा शब्द प्रभूचा आहे ब्रदर. ज्या परमेश्वराने आम्हाला निवडलंय त्याच परमेश्वराने शब्द वापरलाय का शेवटल्या दिवसात किती लोकांमध्ये प्रीती आढळेल, शेवटच्या लोकांमध्ये किती लोकांमध्ये विश्वास आढळेल, किती लोक वाचल्या जातील. जर सगळं जग तारणात आहे, आजचा पालक म्हणतो मेलन गेले स्वर्गामध्ये, तर मग हे शब्द कशाला बायबलमध्ये उतरले असते हो? कशाला टीचिंग केलं असतं की परीक्षा घ्या, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, देवाचा आत्मा कोणता, खोटा आत्मा कोणता, भ्रांतीचा आत्मा कोणता, का बायबलमध्ये दाखवलं असतं. आणि आज आमचे लोक नाही नाही त्याला काय नाही होत, सगळे ख्रिश्चन चांगलेच आहेत आणि सगळे चांगलेच प्रार्थना करतात. प्रार्थना भूतानी केली, मी पुन्हा सांगतो, मी प्रूफ करून देतोय. आणि म्हणून भूत कुठल्या नावाला नाही भीतय. आणि म्हणून आजचे पालक वर्ग भूत घालवताना कुठलं नाव घेतात? मग त्यावेळेस पिता पुत्र पवित्र आत्म्याचं का घेत नाही हा प्रश्न विचारा तुम्ही त्यांना. काय म्हणा पिता पुत्र पवित्र आत्मे नाव बाप्तिस्मा झाले भूत, मग देतो तुला पाहिजे ती पाहिजे का? तिथंच सैतान काय करतो? काटा करतो. आणि म्हणून आज जर आपल्याला विजय मिळवायचा असेल, त्या जगातल्या गोष्टीवर जय मिळवायचा असेल, तर आपल्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा आहे का? आणि हे आम्हाला त्यांनी काय करायला सांगितली? प्रतीक्षा पालन करायची सांगितली. त्यांची टेस्टिंग करा. जर त्याप्रमाणे चालतात तर ते देवापासून आहेत आणि जर त्याप्रमाणे चालत नाहीत तर ते देवापासून नाही. मग हे कोणासारखे आहेत? यांची कंडिशन कशी? एफिस पत्र 4 अध्याय 14 आणि 15 वचन. एफिस 4, 14 आणि 15. यासाठी की आपण यापुढे तान्ही बाळे असे असू नये, यापुढे आपण ताणीबाळे असू नये, म्हणजे शिकवणीच्या प्रत्येक वाऱ्याने माणसाच्या धूर्तपणाने फसवण्याच्या युक्ती चातुर्याने हेलकावलेली व फिरलेली अशी असू नये. स्पष्ट सांगितलंय बघ. माणसाच्या धूर्तपणाने. माणसाची शिकवणूक कशी चालली? धूर्तपणा. आता बघा बायबल काय सांगते, हा धूर्त आत्मा, लबाड आत्मा काय करतोय की जगातल्या गोष्टीचा मोठेपण दाखवतोय, पण आत्मिक गोष्टीत माणसाला मारतोय. नाही सिस्टर काही केलं तर चालेल, तुम्हाला दान मिळालं, तुम्ही फार धार्मिक आहात आणि फार चांगलं फॅमिली आहे, फार चांगलं घरदार आहे. फॅमिली चांगलं, घरदार चांगलं, आणि वाईट काय? काहीच नाही. वाईट काय आहे? सत्य नकोय. म्हणून फॅमिली चांगली, सिस्टर चांगल्या, ब्रदर चांगले, स्वर्गात गेले. पण न्यायाच्या दिवशी कळेल काही स्वर्गात नाहीये, हे नरकात आहेत. कुठे? नरकात येते. बायबल सांगते आज यांनी काय चालवलाय? धूर्तपणा, लबाडी, अक्कलयुक्त प्रमाणे वागणं, की लोकांना कसा मोह घालता येईल, लोकांना कसं फसवता येईल, त्याप्रमाणे यांचं शिक्षण चाललंय. आणि म्हणून पाऊलुस स्पष्टपणे सांगतो, एफिसकरास पत्र 4 अध्याय 14 आणि 15 वचन. यासाठी की आपण यापुढे तान्ही बाळे अशी असू नये. आजपर्यंत जरी तानेबाळाप्रमाणे वागलो असतो, तानेबाळ किती चुकलं, ताई काय करते? माफ करते. वडील काय करतात? माफ करतात. बरोबर. आज आम्हाला तानेबाळासारखे राहायचं नाही सांगितलं तर म्हणजे शिकवणीच्या प्रत्येक वाऱ्याने म्हणजे हे आलं तर चालेल, ते आलं तर चालेल, हे आलं तर चालेल, प्रत्येक वाऱ्याने माणसाच्या धूर्तपणाने
फसवण्याच्या युक्तिचातुर्याने फसवण्याच्या युक्ती चातुर्याने, म्हणजे ते आल्याच्या नंतर लय गोड गोड बोलून फिरवणार. आपण बोलतो ना, नाही ते पास्टर किती मस्त बोलले ना, फार मला शांती झाली. पण आमचा पास्टर बोलला रे बोलला का, असं वाटतं मेंढीचा घोट घेऊ का काय करू. आनंदाची गोष्ट आहे, कारण आम्हाला कोणाला फसवायचं नाही. आमची इच्छा, आमची तडप आहे, ज्याच्या कानावर हा शब्द जाईल प्रभू त्याचं मन खोलतो. आणि जोपर्यंत प्रभू मन खोलणार नाही तोपर्यंत शास्त्रभाग समजणार नाही. आणि शास्त्रभाग समजत नाही म्हणजे यांच्यावर अटॅक तो सैतान करणार. आणि बुद्धी चातुर्याने, वक्तृत्व चातुर्याने हेलकवणाऱ्या गुरुप्रमाणे हे या लोकांना काय करणार, गंडवणार, फसवणार. आणि परंतु आपण प्रीतीने खरे बोलत असता बोलत असता जो मस्तक आहे त्याच्यात म्हणजे ख्रिस्तात सर्व प्रकारे वाढावे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तात वाढावे. आता हे कशात वाढते ब्रदर, फार सुधारले, आता फार तब्येत चांगली झाली, देवाने लय आशीर्वाद दिलाय. कशात वाढले ब्रदर? शरीरात. या ना पास्टर, मग बसू आपण, संपला विषय. ब्रदरला कशात वाढवलंय? भरली ना हवा भरली, फुगा एक दिवस फुटणार. ते डेंजर आहे, ते डेंजर काम आहे त्यांचं. का? अहो सत्य लोकांना दाखवा, कारण सत्य समजेल आणि सत्य तुला बंधमुक्त करेल. परंतु गुरु हेलकवणार, जसं हवा पूर्वेकडून पश्चिमेकडून दक्षिणेकडून आल्यानंतर त्या झाडाची कंडिशन बेकार होती. इकडं तिकडं तिकडं तिकडं, आणि मग एक असा वाराचा लाट येतो, मग ते झाड कोसळतं. आज जर ते नको असेल तर आम्हाला त्यांची पारख करणं गरजेचं आहे, त्यांची प्रतीक्षा करणं गरजेचं आहे. कारण बायबल सांगते जर आम्ही त्यांची पारख करत नाही तर त्यांच्या बरोबर आमचा सुद्धा काय होईल, नाश होईल. कारण बायबल सांगतं, मी जसा विजय पाहून आपल्या बापाच्या राजासमोर बसलोय तसा जो विजय मिळवी तो माझ्या राजासमोर बसेल. मग जर त्या राजासमोर तुम्हाला बसायचं असेल तर आता या भूमीवर ज्याने आमच्यावर प्रीती केली, ज्याने आम्हाला महाविजय मिळवून दिलाय, तो माझ्यात आहे का? कारण बायबल सांगतंय जगात जे आहे त्याच्यापेक्षा तुमच्यात जो आहे तो सर्वात मोठा आहे. मग जर तो आमच्यात मोठा आहे, ऑलरेडी या भूमीवर आल्यानंतर त्याने या तिन्ही गोष्टीवर विजय मिळवलाय. देहाची वासना, जीवनाचा घमंड आणि संसाराची पुशाकी. काय आज या एक तरी गोष्टीवर विजय मिळवलाय का? देहाची वासना. साधं जर व्यसन सोडायचं म्हटलं तर आमच्याकडून ते व्यसन सुटल्या जात नाही, आणि आम्ही म्हणतो पवित्र आत्मा मिळालाय. ठीक आहे, बाकीच्या गोष्टी सोडू आपण, पण या देहाच्या गोष्टी तर विजय मिळवू शकतात. बाकीचं काम प्रभू करेल ना. कारण एक फळ आल्यानंतर जेव्हा झाड लावलंय त्याला जर एक आंबा आलाय तर शेतकरी काय म्हणतो, अरे या वर्षी एक आंबा आलाय बरं का, पुढल्या वर्षी तो अजून त्याला खत पाणी घालतो, अजून त्याची निगराणी करतो, मग पुढच्या वर्षी अजून फळ येते. अहो पहिल्या जर तुम्ही या देहाच्या क्रिया जर उडवल्या ना, पक्का प्रभू तुम्हाला बाकीच्या गोष्टी चेंज करणार. जर या देहाच्याच कंट्रोलमध्ये जर जीवन जगतो तर बायबल सांगतं जग आणि जगाच्या गोष्टीचा नाश होणार आहे, आमचा सुद्धा पक्का नाश होईल. पण त्याच्यासाठी आज जर आम्हाला नाशात जायचं नसेल तर आम्हाला त्या गोष्टीवर विजय मिळवावा लागेल. त्या गोष्टी कोणत्या आपण नेक्स्ट संडेला पाहूया. प्रभू तुम्हाला आशीष करू. आपण प्रार्थनेत जाऊया. आज एक मेणबत्ती पेटली तर त्या योगी आम्ही भरपूर मेणबत्त्या पेटू शकतो. पण ती मेणबत्ती स्वतः बाह्य शरीर जाळते आणि नंतर आतून ती दुनियाला, जगाला उजेड देते. आज मेणबत्तीचं उदाहरण आपण आपल्या समोर ठेवूया. काय मी माझं बाह्य शरीर शेपावत चाललोय का? काय मी माझ्या शरीराच्या गोष्टी उडवत चाललोय का? का मी व्यसनाधीन कार्य करत आहे? बायबल सांगतं जर मी मूळ स्वभावात आहे तर मी मूर्तीपूजक आहे. देवाने दया केली, आज आम्हाला जग आणि जगाच्या गोष्टीवर विजय मिळवण्याचा आत्मा दिला, तर काय आम्ही त्या हाताने चालतो का? बंधू प्रवीण सोनवणे आपल्यामध्ये आहेत. प्रार्थना करते हा मेसेज प्रभू अजून मला अगुवाई करण्यासाठी की कुठल्या गोष्टीवर आम्हाला विजय मिळवायचा. आणि म्हणून उद्याचं जाणं, उद्याच्या नगरची मीटिंग, परवा परतीचा प्रवास, सारोळ्याची मीटिंग, जे काय होईल, पाचारणे फॅमिलीचं प्रभूने मन खोललं. प्रभू त्या ठिकाणी मेसेज जाईल. प्रभू त्यांचं तारण देण्यासाठी, मार्ग मोकळे करण्यासाठी जे काही नगरमध्ये अजून नवीन विस्तीत एकत्रित होणार आहेत, प्रभू ते सर्व प्रोग्राम आशीर्वादित करण्यासाठी, परतीचा प्रवास आशीर्वाद होण्यासाठी, हप्ताभरचे सर्व प्रोग्राम आशीर्वाद होण्यासाठी बंधू प्रवीण आपल्यामध्ये आहे. प्रार्थना करीत सर्वजण डोळे बंद करतील. आपण प्रार्थना
हालेलुया 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 पवित्र 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 स्तुतीस पात्र भयाश योग्य आकाश आणि पृथ्वीचे निर्माणकर्त्या राजाच्या राजा आमेन. प्रभू लॉर्ड गॉड महान प्रभू येशू मसीहाचे नाव धन्यवाद तुझा आभार मानतो माझ्या Yes, देवा, Lord. माझ्या स्वामी बाप्पा दया Yes, केली Lord. कृपा केली अनुग्रह केला पा आमेन. आता सुंदर दिवस आमच्या प्रत्येकाचे आयुष्य जोडला पा करतो Yes, पा Lord. आणि शातमी हा वेळ क्षण पाहू शकेल ना पा आणि शातमी Yes. बाप्पा जग सोडून गेले पा आमेन. आणि शक्य दुःखात होता असा ते माझ्या बाप्पा पण तुझी दया तुझी कृपा केली पा Yes, Lord. तुझं रक्षण केलं पा आठवण रक्षण केलं पा त्या डोळ्याच्या भावळी क्रमांचा सांभाळ केलास माझ्या पा Yes. महान देवबद्दल पा त्या महान कृपेबद्दल त्या महान प्रेमाबद्दल पा Yes, लाखो Lord. लाखांचा आपला धन्यवाद तुझा आभार मानतो पा आमेन. आम्ही जन्माचे कर्माचे पापी बापा Yes, Lord. आमच्यातून कळत न कळत चुका झाल्याची अपराध झाला पा Yes. तरी जीवन आम्ही जीवन जगलो असतो माझ्या स्वामी बाप्पा आमेन. त्या काळामध्ये पा आमेन. तू काम प्रत्येकाला शुद्ध आणि पवित्र होण्यासाठी पा तू दया कर तुझी Praise the कृपा Lord. करण्यासाठी Praise the Lord. विनंती कर पा आमच्या अपराध दूर करण्यासाठी विनंती कर पा आमेन. त्याच्या दाविदाच्या म्हणतो पूर्वीपासून पश्चिम दिक्की दूर आहे पा आमेन. माझ्या देवाला माझ्या अपराध दूर कर. आमेन. आमेन. जन्माचे कर्माचे पापी बाबा आमच्या कोणते काही चुका झाल्याची माझ्या स्वामी बाप्पा तू आम्हाला क्षमा करण्यासाठी विनंती कर पा आमेन. आणि का आमच्यामध्ये बापा जे कमी घटी असेल बापा ते सर्व कमी घटी दूर करण्यासाठी विनंती आमेन. कर पा आमेन. जसा तू म्हटला जसा मी पवित्र आहे मी जसा पवित्र आहे, तू सर्व दिक्की तुम्ही पा परिपूर्ण होण्यासाठी विनंती करतो पा आमेन. आमच्यामध्ये काही सर्व कमी घटी दूर कर माझ्या पा अभिषेक तुमच्या सेवकाच्या द्वारे पा जे अनुभव वचन आम्हाला खाऊ घाला पा त्या वाचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी पा आमेन. इथं बसल्या प्रत्येक बहीण भावाला तू मदत कर Praise तू the Lord. सहाय्य करण्यासाठी विनंती कर पा Yes. जसा पाऊस म्हणतो का मी रोज म्हणतो आमेन. माझ्या स्वामी बापा Yes, सर्व वचन yes. आमच्या आले बाबा Yes, खरोखर आम्ही आज रोज आणि रोज म्हणतो आमेन. खरोखर आम्ही बाह्य शहरामध्ये जीवन जगतो बाबा. Yes, Lord. खरोखर हा प्रश्न आमच्या समोर आहे माझ्या बाबा. आमेन. विनंती करतो प्रार्थना करा पा Yes, जसा yes. पावलामध्ये ख्रिस्ताचा आत्मा आला पा आमेन. खरोखर त्यांनी शरीराच्या पर सर्व वासना दूर केला आमेन. Praise the Lord. माझ्या स्वामी विनंती स्तोत्र, करतो प्रार्थना स्तोत्र. करा पा. Yes. दोन आत्मा म्हणजे आमच्याकडे आहे आमेन. एक वचन आमच्याकडे आहे Yes, Jesus. विनंती करतो आमेन, प्रार्थना आमेन. करा पा. Glory. दोन आत्मा आमच्याकडे धन्यवाद, धन्यवाद. आणि जग आणि जगाचा स्तोत्र, माझ्यासाठी पा Yes. देहातल्या शरीरात सर्व वासना स्तोत्र. माझ्यासाठी पा आमेन. तू प्रत्येकाला तू सहाय्य कर Praise the Lord. प्रत्येकाला मदत करण्यासाठी विनंती कर पा. आमेन. माझ्या स्वामी बाप्पाचं स्तोत्र. विनंती कर Yes. पा अभयशील मारण्यासाठी पा आमेन. लोक आत्मी मनुष्य वाढण्यासाठी पा Yes, प्रत्येकाला Lord. तू सहाय्य कर तू मदत कर Praise पा the Lord. कारण हे आमच्या वळण नाही बापा प्रभू आपल्या आत्मे सर्व काही Praise the Lord. आमेन. माझ्या वचन सांगतो ख्रिस्ताचा आत्मा आहे स्वतः मती शरीर जिवंत होते आमेन. Yes, Lord. विनंती करतो पा ज्या बहिणीने भावाने वचन ऐकले पा ते ऑनलाईन वचन ऐकले पा आमेन. प्रत्येकाला तू सहाय्य कर तू मदत कर Lord. विनंती कर पा हे वचन आमच्या प्रत्येक हृदयपटाला लिहून ठेवायचं विनंती कर पा आमेन. हे वचन सांगते तू तिसरा करा म्हणून करा बाबा Yes, हे Jesus. वचन आमच्या हृदयपटाला लिहिणं बाबा आमेन. त्यापूर्वी आमचं अंतकरण शुद्ध कर Praise the Lord. ठीक आहे जगाच्या गोष्टी आमच्यामध्ये आहे पा आमेन. त्या सर्व उडण्यासाठी विनंती कर पा आमेन. आताच्या पेरेंट्स आमच्यासाठी विनंती कर Praise the पा Lord. प्रत्येक जीवन तू ब्लेसिंग कर पा Yes, Lord. तो का माना खाऊ घाला पा त्या मानेप्रमाणे जीवन जगण्यासाठी बाबा Praise the Lord. प्रत्येक बहीण भावाला सहाय्य कर तू मदत कर पा Yes. काही काही इच्छा मागून पूर्ण करण्यासाठी विनंती कर पा Praise the Lord. आमच्याकडे जे कोणी बिमार असेल पा Yes. त्याला तू वचन पाठवून बरं करण्यासाठी विनंती आमेन. कर पा काही काही इच्छा पूर्ण करण्यासाठी विनंती कर पा Praise the Lord. सेवक संतोष त्यामुळे पा आमेन. यांचं आश्रम भरण्यासाठी विनंती कर पा Praise the Lord. संतोषजीनं म्हटलं खरोखर असे Yes. दिवस येत आहे आमेन. किंवा आले आहे Yes. माझे खरे भक्त खरे आत्मेने खरेपणाने सेवा करे आमेन. आत्मेच्या पती Yes, सेवक Jesus. सेवा करण्यासाठी विनंती आमेन. कर पा आमेन. ठीक आहे सेवा त्याला ठेवा पा सेवा आधी कधी आशीर्वाद करण्यासाठी विनंती आमेन. कर पा आमेन. सगळं वचन सांगते सत्य तुला समजेल आणि सत्य तुला बंधमुक्त आमेन. करेल पा. सेवकाच्या द्वारे पा सेवकाच्या मुखाच्या द्वारे पा Yes, Jesus. आधी कधी सत्य प्रगट होण्यासाठी पा आमेन. ते का अंधातले बीज पडले पा Yes. प्रकाशामध्ये येण्यासाठी तू उपयोग करण्यासाठी विनंती पा आमेन. जसा मेणबत्ती बापा करून आपलं शरीर जाते माझ्या पा Yes, Jesus. सेवकाच्या जीवन देखील तू पाहतोस माझ्या पा आमेन. तर त्याच्याद्वारे आधी कधी प्रकाश उजळला पा आणि अंधातले आत्मा पा आमेन. प्रकाश येण्यासाठी मदत Jesus. करण्यासाठी विनंती पा आमेन. एखादी आठवड्याचे प्रोग्राम आहे पा सर्व ब्लेसिंग करण्यासाठी विनंती Yes. पा त्यानंतर या ठिकाणी मीटिंग ब्लेसिंग केलं पा आमेन, राजा. तुका उद्या देखील आमेन, meeting आमेन. पा. Praise the Lord. meeting ब्लेसिंग स्तोत्र. करण्यासाठी विनंती पा Yes. एका रामरामाचे बीज माझ्या पा. आमेन. Praise the Lord. पा. Jesus. बाहेर काढण्यासाठी आमेन. विनंती पा Yes, Lord. मीटिंग ब्लेसिंग करण्यासाठी स्तोत्र. विनंती पा स्तोत्र. एका बीज त्या ठिकाणी तरफ पा आमेन. प्रत्येकाला एक म्हणण्यासाठी विनंती बाबा Jesus. आठवडे सर्व धावपती ब्लेसिंग कर Praise the त्याला Lord. आता करण्यासाठी विनंती बाबा आमेन. आज देखील जे लेकर उपासामध्ये असलं पा Praise the Lord. अशा प्रत्येकाची आठवण करतो पा Yes. त्यांनी शरीर जाळलं पा आमेन. आत्मिक पुरुष बोलावून होण्यासाठी पा आमेन. प्रत्येकाला तू सहाय्य कर तू मदत कर पा Praise the Lord. इच्छा मान तू पूर्ण कर आणि तुझ्या Jesus. कोणासाठी विनंती कर पा आमेन. मीटिंग तू ब्लेसिंग तू चुप कर आभार मानतो पा Praise the Lord. माझा जीवात्मा शरीर तुझ्यात घे पा Yes. तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी विनंती कर आमेन. पा आशीर्वाद भरून कर पा Jesus. मान सन्मान गौरव तुला दे पा धन्यता नावतात प्रभू येशू ख्रिस्त याचा गोड आणि पवित्र पा आमेन.